एक 5 मिनिटात इंट्रोडक्शन घेऊया, नंतर मग आपण आजच्या वेबिनारला सुरुवात करू. नमस्कार, मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपले सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आजच्या या संवाद सारथी व्याख्यानमालेला सुरुवात करण्यापूर्वी मी संकल्प फाउंडेशन विषयी थोडीशी माहिती देऊ इच्छितो. आमचा एनजीओ गेले 12 वर्ष महाराष्ट्रातल्या विविध भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये काम करत आहे. पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, जलसंधारण अशा विविध क्षेत्रात आमचं एनजीओ काम करतं. गेल्या 12 वर्षात समाजाची जी सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल निश्चितच आमच्या एनजीओला खूप अभिमान वाटतो. गेल्या 12 वर्षात जी काही छोटेसे कामं केले त्याची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी या ठिकाणी शेअर. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूल, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील, विनय, आदर्श, श्रेष्ठता, तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन वे। कोरोना काळात जेव्हा आमचे सर्व फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होते, आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली, की ज्या माध्यमातून ग्रामीण विकासापासून सुरुवात केली, शेतीच्या विविध पद्धती, मिलेट्स फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, या विविध विषयांवर की जे शेतकऱ्यांना खूप जास्त फायद्याचे अशा विषयांवर तज्ज्ञांना आमंत्रित केलं आणि त्याबद्दल मार्गदर्शनपर कार्यशाळा घेतल्या ऑनलाईनच्या माध्यमातून. यासोबतच त्या संपूर्ण कालावधीत लोकांना खूप जास्त स्क्रीनचा वापर करायची सवय लागली होती. कोरोना काळात टीव्हीचं स्क्रीन असेल, मोबाईलचं, कम्प्युटरचं, त्यावर कसं नियंत्रण करावं म्हणून पॅरेंट्ससाठी आणि स्टुडंटसाठी आम्ही, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा देखील घेतल्या. यासोबत आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, या व्यतिरिक्त चलो विश्व शांतीवर, जलसुरक्षा, आरोग्य, अशा विविध
विषयांवर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले आणि हे सगळं करत असताना असं जाणवत होतं की एक असा काही आपण सुरू करू शकतो की ज्याच्यात संवाद होईल. म्हणून खूप समाजातल्या विविध भागातील लोकांशी चर्चा केल्या. आमच्या प्रमुख मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते यांच्या मार्गदर्शनाने आपल्या भारताच्या 75व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त या संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली. याचा मुख्य उद्देश हाच होता की जी पण अपंग किंवा डिफरंटली एबल व्यक्ती आहे, त्यांच्या जीवनात खूप सारा संघर्ष असतो. मग ते त्यांचं जीवन जगत असताना त्यांच्यावर कशी मात करतात, आपल्यातल्या उणिवा शोधून त्यावर कसा विजय मिळवतात आणि आपल्या लाईफचं बॅलन्सिंग कसं करतात. आपल्या जीवन जगत असताना शिक्षण असेल, त्यानंतर करिअर यासोबतच समाजातील विविध लोकांशी जेव्हा कार्यरत असतात, तेव्हा आपल्याला या सगळ्या लोकांसोबत कसं जुळवून घेतात. हा संघर्ष, हा त्यांच्यातला असलेला संवाद, सारथ्य, हे सगळं करत असताना एनर्जी कुठून मिळवतो, हे सगळं शोधण्यासाठी संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात करावीशी वाटली. आणि नक्कीच सांगायला आवडेल की गेल्या 3 वर्षात 147वा वेबिनार मध्ये आज आपण आहोत. जेवढे पण महानुभाव येऊन गेले ते सगळे त्यांच्या क्षेत्रात खूप मास्टर ब्लास्टर पद्धतीने कार्यरत आहेत. आणि त्यांच्याकडून आम्हाला प्रत्येक वेळेस नवीन गोष्ट ऐकायला मिळाली, शिकायला मिळाली आणि समाजातील इतर घटकांपर्यंत ती पोहोचवण्याची संधी ऑनलाईनच्या माध्यमातून मिळाली. तर निश्चितच मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते घनश्याम सरांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. खूप खूप स्वागत आहे अनुराधा मॅडम, अशोक भानसी सर. धन्यवाद सर. नमस्कार. संवाद सारथी पुष्प 147वे संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील आज पुष्पे 147वे गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 147वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत व्यावसायिक तसेच सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे आणि प्रत्येक दिवस हा एक मिरॅकल म्हणून जगणारे असे सिंधुदुर्ग येथील स्वाभिमानी दिव्यांग सेवा संस्थेचे सचिव माननीय घनश्याम मनोहर पडते सर आज आपणास वक्ते म्हणून लाभलेले आहे. सरांचं शिक्षण 10वी झालेलं आहे. सरांचं कार्य फार महान अफाट आहे. सर सचिव आहेत स्वाभिमानी दिव्यांग सेवा संस्था सिंधुदुर्ग येथील सर या संस्थेचे सर सचिव आहेत. सरांना बुद्धिबळ कॅरम खेळायला आवडते. तसेच काहीतरी नवीन सतत शिकत राहावे हा देखील सरांचा छंद आहे. सरांना आजवर अनेक पुरस्कार लाभलेले आहे. त्यापैकी कॅथोलिक हेल्थ असोसिएशन ऑफ इंडिया संचलित मेडिकल मिशन सेक्युलर इन्स्टिट्यूट सावंतवाडी यांचा अपंग सेवा पुरस्कार सरांना लाभलेला आहे. तसेच जागृत अपंग संघटना पुणे, महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्र पुणे यांचा दिव्यांग प्रेरणा पुरस्कार देखील सरांना लाभलेला आहे. सरांची आवड ही जनसेवा करणे ही तर सरांची आवड आहे. तर असेही जे आपले आजचे वक्ते आहेत माननीय घनश्याम मनोहर पडते सर सेवा घनश्यामची या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी पुनश्च एकदा संकल्प फाउंडेशन आणि संवाद सारथी परिवाराकडून आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करतो आणि आपले आजचे वक्ते घनश्याम सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करावा. खूप खूप स्वागत आहे सर. नमस्कार सर.
नमस्कार सर. नमस्कार सर, बोला बोला. आवाज येतोय सर? क्लिअर आहे आवाज, बोला. हॅलो. नमस्कार सर, माझं नाव घनश्याम मनोहर पडते आहे. सिंधुदुर्गवरून मी बोलतोय. सावंतवाडी तालुक्यामध्ये ओळी गाव आहे, तिथे माझा जन्म झाला आहे. आणि माझं तसं बालपण वगैरे असं म्हणजे पूर्वी अपंग नव्हतो, त्याच्यामुळे माझं बालपण वगैरे असं चांगलं गेलेलं आहे. शाळेमध्ये वगैरे शिक्षण वगैरे असं एक सामान्य माणूसांप्रमाणेच माझं जीवन, म्हणजे जे पूर्वीचं जीवन होतं ते सामान्य मुलांप्रमाणेच होतं. त्याच्यामुळे शाळेमध्ये मी सामान्य मुलांसोबतच जायचो. तशी घरची आर्थिक परिस्थिती अशी म्हणजे तशी कमीच होती, म्हणजे तसं काही हे नव्हतं. जास्त अशी चांगली अशी आर्थिक परिस्थिती आमची नव्हती. त्याच्यामुळे शाळेत मी 10वी पर्यंत जे शिक्षण घेतलं, तर त्याच्यामध्ये आम्हाला असं नवीन कुठलीही गोष्ट कधी मिळालीच नव्हती. म्हणजे प्रत्येक वेळी म्हणजे जुनी पुस्तकं, जुनी दप्तरं, असं सगळं म्हणजे जुनच वापरायचो. त्याच्यामुळे तितकंसं काही असं हे नव्हतं. बोला बोला, तुमचा आवाज नाही येते सर. कंटिन्यू करा. आवाज येतोय सर? हा, आता येतोय, बोला बोला. हा, तर तितकंसं ते काही म्हणजे घरची परिस्थिती इतकी तेवढी चांगली नव्हती, म्हणजे गरीबच परिस्थिती होती. म्हणजे त्याच्या तुमच्या लक्षात येईल की मी 10वी पर्यंतच्या शिक्षणामध्ये कधीही म्हणजे कुठच्याही प्रकारची नवीन पुस्तकं आम्ही कधी वापरलीच नाही. दरवर्षी आम्हाला जुनी पुस्तकं भेटायची, जुन्या वह्या म्हणजे ज्या बायडिंग केलेल्या जुन्या वह्या असायच्या त्या वह्या भेटायच्या. कधी म्हणजे मला दप्तर, छत्री किंवा पुस्तकं वगैरे असं कधी कुठलंही 10वी पर्यंत मला नवीन भेटलं नाही. त्याच्यामुळे शिक्षण जे आहे माझं ते अगदी म्हणजे गरिबीत गेल्यासारखंच झालेलं आहे. त्याच्यानंतर मी जेव्हा म्हणजे 10वी पर्यंत म्हणजे चांगलाच होतो, चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं, म्हणजे एक सामान्य मुलांप्रमाणे शिक्षण घेतलं. मग 10वी मध्ये जेव्हा मी गेलो, पण माझी वैयक्तिक असं म्हणजे मत होतं माझं की माणसाला जर प्रगती करायची असेल, म्हणजे आयुष्यात काही करायचं असेल, तर त्याला शिक्षण पाहिजे असं नाही. म्हणजे बिना शिक्षणाशिवाय म्हणजे कुठल्याही प्रकारचं शिक्षण न घेता माणूस स्वतःमध्ये जर समजा एक इच्छाशक्ती असेल, एक आत्मविश्वास असेल, तर कुठलीही गोष्ट साध्य करू शकतो. म्हणजे त्याला जे हवं ते करू शकतो, हवं तसं आयुष्य जगू शकतो. त्याच्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे असं मला वाटलं नाही. म्हणून मी एक 10वीतून माझी शाळा सोडली. म्हणजे तरी शिक्षक 2-3 वेळा घरी येऊन गेले. आमच्या वडिलांना वगैरे सांगायचे, आईला वगैरे सांगायचे की त्याला शाळेमध्ये पाठवून द्या. तर मी नाहीच म्हटलं. मी बोललो मला ते शिक्षणाची आवड पण नाही आणि मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण नाही शिक्षणामध्ये. तर मी काही शिकणार नाही. म्हणून मी ते 9वीतून म्हणजे 10वीत गेलोच नाही. आणि 9वीतून शाळा सोडली. शिक्षक येऊन येऊन गेले पण मी काही गेलो नाही. त्याच्यानंतर मला 10वीतून शाळा सोडल्या सोडल्या पैशांची म्हणजे काय किंमत असते हे मला माहिती होतं. म्हणजे पैसा आयुष्यात किती महत्वाचा आहे हे मला माहित होतं. कारण जे 10वी पर्यंतचे जे 9वी पर्यंतचं शिक्षण मी केलं त्याच्यात मला कुठल्याही प्रकारची नवीन गोष्ट न भेटल्यामुळे आणि इतर मुलं जी माझ्यासोबत शिकायची त्यांना प्रत्येक गोष्ट दरवर्षी नवीन भेटायची. म्हणजे दरवर्षी त्यांची पुस्तकं नवीन असायची, माझी पुस्तकं जुनी असायची. त्यांचं दप्तर नवीन असायचं, माझं दप्तर जुनं असायचं. त्यांच्याकडे नवी छत्री असायची, माझ्याकडे जुनी छत्री असायची. असं प्रत्येक गोष्ट मला ती जाणवलेली होती. त्याच्यामुळे पैशाला काय किंमत आहे हे मला तेव्हाच कळायचं. मग मी काय केलं, ते 9वीतून शाळा सोडून दिली आणि पैसा कमवायचा या उद्देशाने मी काय केलं, हॉटेलमध्ये कामाला गेलो गोव्याला. म्हणजे घरचे पण मला सांगत होते की तुम्ही शिक्षण घे, शिकायला जा, तरी पण मी त्यांचं ऐकलं नाही. आणि मी गोव्याला हॉटेलमध्ये गेलो आणि हॉटेलमध्ये कामाला राहिलो. कारण त्या वयामध्ये दुसरं कुठचं कामही भेटत नव्हतं. कारण मी 9वीतून शाळा सोडली, म्हणजे साधारण ती 9 वर्ष आणि ही 6 वर्ष, म्हणजे एक 15 वर्षाचं वय माझं. मग त्या 15व्या वर्षी अम, मी गोव्याला गेलो कामाला. गोव्याला कामाला गेलो तर तिथे त्या एवढ्या कमी वयामध्ये कोण कामाला पण ठेवायला बघत नव्हते. म्हणजे वय कमी असल्यामुळे ते बोलायचे की नाही, तुम्हाला आम्ही कामाला ठेवू शकत नाही, कारण 18 वर्ष पूर्ण नसतील तर तिथे कामाला ठेवून घेत नाही गोव्यामध्ये.
तर एक असंच म्हणजे मी त्यांना रिक्वेस्ट केली, त्यांना सांगितलं की मी कुठल्याही प्रकारचं काम करू शकतो, पण मला कामाला ठेवून घ्या, मला परत घरी जायचं नाहीये. तर मग त्यांनी मला बाथरूम मध्ये भांडी वगैरे धुवायची अशी कामं करशील का असं विचारलं. तर मी बोललो ठीक आहे, मी जे पडेल ते काम करायला तयार आहे, पण घरी जाणार नाही. आणि तिथे गोव्यामध्ये गेलो, गोव्यामध्ये ते काम केलं हॉटेलमध्ये. मग 1 वर्ष काम हॉटेलमध्ये केल्यानंतर मी मनात ठरवायचो की मला हेच आयुष्यभर करायचं नाही. मला स्वतःचं असं करिअर करायचं आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे टॉपला जायचं आहे. म्हणजे काय करायचं, तर मी एक ठरवलं की मी बघायचो आजूबाजूला की सध्या काय चाललंय. मग ते गवंडी काम वगैरे करतात, त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट असायचा. म्हणजे जे स्लॅबचं वगैरे काम करतात, गवंडी काम करतात, बांधकाम करतात, त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट असायचा. मग मी ते गोव्याचं काम सोडलं आणि आमच्या गावाकडे आलो, परत गावाकडे आलो आणि एका मिस्त्रीच्या हाताखाली काम करायला चालू केलं. म्हटलं आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये आपण काम करायचं सुरुवातीपासूनच, म्हणजे अगदी कमी वयापासून त्या क्षेत्रामध्ये काम करत जायचं, म्हणजे त्या आयुष्यात आपल्याला पुढे ते बरं पडेल. असं करून मी त्या कामाला सुरुवात केली. साधारण 1.5 वर्ष मी सेंटरिंगचं काम, म्हणजे स्लॅबचं वगैरे काम करतात, सेंटरिंगचं काम, बांधकाम काम, हे सगळं शिकून घेतलं 1.5 वर्षामध्ये. आणि स्वतः त्या एवढ्या लहान वयामध्ये म्हणजे 18व्या वर्षापर्यंत मी ते सगळं काम करत होतो, सेंटरिंगचं वगैरे किंवा गवंडी कामाचं वगैरे ते हेल्पर म्हणून काम करायला सुरुवात केली आणि ते बऱ्यापैकी मला येत होतं. आणि असं करता करता एक दिवस असा उजाडला की म्हणजे ते म्हणजे कंटाळवाणच आयुष्य असं, म्हणजे तो प्रसंग मला डोळ्यासमोर आठवावा पण असं वाटत नाही. तर मी म्हणजे एक दिवस असंच कामावर सुट्टी होती, कामावर सुट्टी होती म्हणून आमच्या घरी होतो, घरात थांबलो होतो. मग घरात थांबलेलो असतानाच माझा एक मित्र मला आला आणि तो बोलला की मला आंबे पाहिजे आहेत बोलला. मग मी बोललो आंबे काढायचे असेल तर संध्याकाळच्या वेळेस, आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते ती. मग म्हटलं संध्याकाळच्या वेळेत थोडं खेळायला वगैरे, क्रिकेट वगैरे खेळायची तेव्हा मला फार पूर्वी आवड होती. म्हणजे पडायच्या अगोदर तेव्हा मला क्रिकेटची आवड असायची. मग त्यावेळी म्हटलं संध्याकाळची वेळ आहे ही क्रिकेटची असते, म्हणजे खेळायची वेळ असते, मग त्यावेळेला खेळायला गेलो तर मग कधी काढणार आंबे. म्हणून त्याला बोललो की ठीक आहे आपण दुपारच्या वेळेला जाऊया. मग दुपारी साधारण 1ची वेळ होती आणि त्यावेळेला मी आणि तो माझा मित्र दोघे जण आम्ही आंबे काढायला म्हणून गेलो. तर आंबे काढायला म्हणून गेलो आणि मी वर आंब्याच्या झाडावरती मी वर चढलो. साधारण 25 ते 30 फुटाचं अंतर जमिनीपासून मी जिथपर्यंत चढलो होतो तिथपर्यंतच होतं. तर मी वरून म्हणजे मला कळालंच नाही काय झालं ते, आणि माझ्या पायाखालची फांदी तुटली आणि त्या फांदीसोबत मी वरून साधारण 30 फुटावरून खाली पडलो जमिनीवर. जमिनीवर खाली पडलो तर मी बेशुद्धच पडलो. मला असं काही आठवतच नाही की त्यावेळेला काय नक्की घडलं. तर माझे म्हणजे कोणाला ते कळालंच नाही. साधारण दुपारच्या वेळेपासून मी संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत त्या झाडाखालीच तिथेच राहिलो. आणि जो माझा मित्र माझ्यासोबत होता त्याने घरी येऊन सांगितलं पण नाही की असं असं झालंय आणि आम्ही दोघे आंबे काढायला गेलो होतो आणि श्याम झाडावरून खाली पडला आणि तो तिथेच आहे, असं काही सांगितलंच नाही. आणि तो पळून गेला. म्हणजे घाबरून पळून गेला तो, की त्याला वाटलं की आता आपल्यावर पण येईल ते, म्हणून तो घाबरला आणि तो पळून गेला. घरात पण सांगितलं नाही, आमच्या पण घरात सांगितलं नाही. त्याच्यामुळे घरच्यांना पण ते उशिरा कळालं. संध्याकाळी 6 वाजता जेव्हा काही लोक त्या वाटेने जात होती तेव्हा त्या लोकांनी मला बघितलं की ह्याचं म्हणजे कोणाचा तरी असा आवाज येतोय, असं रडल्यासारखं किंवा काय असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी येऊन बघितलं तर मी झाडाखाली पडलेलो होतो. मग त्यांनी आमच्या घरी जाऊन आमच्या आईला वगैरे सांगितलं की असं असं आहे, तुमचा मुलगा झाडाखाली पडलेला आहे म्हणून. तेव्हा मग आमची आई वगैरे, आमचे भाऊ वगैरे असं सगळे तिथे पर्यंत गेले आणि त्यांनी मला ते तिथून उचललं, घरी घेऊन आले. त्याच्यानंतर आम्ही सावंतवाडीला हॉस्पिटलला आणलो. सावंतवाडीला हॉस्पिटलला आणल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की यांच्या कमरेला म्हणजे मार लागलेला आहे, पाठीचा जो कणा असतो त्या मणक्याला मार लागलेला असल्यामुळे इथे त्यांच्यावर उपचार होणार नाही, तर तुम्ही त्यांना गोवा बांबोळी येथे घेऊन जावा म्हणून. तर आम्ही तिथे गोवा बांबोळीमध्ये गेलो. गोवा बांबोळीला घेऊन गेल्यानंतर त्यांनी ऑपरेशन केलं मणक्याचं. आता सध्या पण माझ्या पाठीमध्ये रॉड आहेत, म्हणजे मणक्यामध्ये रॉड आहेत माझ्या. तर ते ऑपरेशन केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तू आता इथून पुढे चालू शकणार नाही, तर तुला आयुष्यभर व्हीलचेअरवर राहावं लागेल. तर ते ऐकून असं म्हणजे मला पूर्ण असं म्हणजे मेल्यासारखंच झालं. म्हणजे काय बोलावं काय असं कळतच नव्हतं.
कारण आयुष्य त्या व्हीलचेअर, कधी मी आयुष्यामध्ये व्हीलचेअर बघितली पण नव्हती आणि त्या व्हीलचेअर विषयी कधी ऐकलं सुद्धा नव्हतं. की व्हीलचेअर अशी चाकाची एक खुर्ची असते असं मला कधी वाटलं पण नव्हतं. आयुष्यात पहिल्यांदा मी ती चाकाची खुर्ची बघितली आणि त्या खुर्चीवर बघितल्यानंतर असं मन पूर्ण निराश झालं होतं एवढं, की काय करावं काय हे मला कळत नव्हतं. मग साधारण दीड एक महिना आम्ही हॉस्पिटलमध्ये गोव्याला बांबोळीमध्ये राहिल्यानंतर त्यांनी डिस्चार्ज दिला. डिस्चार्ज देऊन मी घरी आलो. घरी आल्यानंतर माझे भाऊ, आई वडील मला खूप म्हणजे मदत करायचे. प्रत्येक गोष्ट माझी बेडवरच, म्हणजे अंथरुणातच होती. म्हणजे कुठेही काही हलूच शकत नव्हतं. म्हणजे असं या कुशीवरून त्या कुशीवर परतायला सुद्धा मला जमत नव्हतं. मग सगळं जागेवरच असायचं. मग ते आई पूर्ण सगळं करायची. ते बघून मनाला असं खूप वाईट वाटायचं. कारण की आपलं वय असं आहे की आपण आई वडिलांची सेवा करायला पाहिजे. तिथे आई वडील आमची सेवा करतायत हे बघून मनाला खूप असं वाईट वाटायचं. म्हणजे त्यावेळी मनात अशी पूर्ण निराश झालेलं मन असायचं आणि मला असं वाटायचं की हे असं आयुष्य जगण्यापेक्षा मेलेलं बरं. कारण जे माझे मित्र होते पूर्वीचे, ते म्हणजे शाळेत असतानाचे किंवा पडायच्या अगोदरचे, हे माझे मित्र त्याच्यानंतर माझ्याकडे कधी आलेच नाही परत. म्हणजे त्या मित्रांनी मी पडल्यानंतर माझ्या घरी एक दोन वेळा कधीतरी आले असतील, म्हणजे सुरुवातीला पडल्या पडल्या. त्याच्यानंतर मग ते कधी आले नाही. त्यांनी माझ्याकडे येणं जाणं सोडलं मित्रांनी. किंवा जे लोक माझ्या बरोबर पुढे पुढे करायचे ते सगळे माझ्यापासून लांब गेले. नातेवाईक सुद्धा म्हणजे खर्च करावा लागेल, म्हणजे आता यांना खर्चाचा विषय आहे तर पैसे मागतील म्हणून नातेवाईक सुद्धा दुरावले. म्हणजे त्यांनी सुद्धा एक वेळा फक्त जेव्हा पडलो मी तेव्हा एकदा येऊन गेले. त्याच्यानंतर परत त्यांनी कधी आमच्याकडे म्हणजे आले नाही किंवा असं त्या यांनी बघितलं नाही. कारण त्यांना असं वाटायचं की जर आम्ही यांच्याकडे गेलो तर हे आमच्याकडे परत पैसे मागतील उपचाराला किंवा काय करतील असं वाटायचं. त्याच्यामुळे मला अजूनच ते वाईट वाटायचं. पूर्ण निराश झालेलो मी आणि असं आयुष्य संपवून टाकावं असं वाटत होतं. पण काय करणार, ते आयुष्य संपवायला सुद्धा म्हणजे काय करायचं ते कळत नव्हतं. कारण जर काहीतरी कोणी आणून दिलं खायला तर ते कोणाकडे मागणार, ते आणून कोण देणार, असं व्हायचं. जर काही करायचं, आत्महत्या करायची किंवा काय करायचं तर ते कसं करायचं हा प्रश्न पडायचा. कारण उठायला पण जमत नव्हतं, जागेवरून हालायला पण जमत नव्हतं आणि असं मनात विचार करून तर मरता येत नव्हतं. मग शेवटी म्हणजे माझ्या मनाची जी निराशा होती ते सावंतवाडीला एक संस्था आहे, मेडिकल मिशन सेक्युलर इन्स्टिट्यूट म्हणून. म्हणजे त्यांनी मला जेव्हा मी पहिलीत होतो तेव्हापासून 10वी पर्यंतचा माझा शिक्षणाचा खर्च ते करायचे. म्हणजे मला जी पुस्तकं म्हणजे जुनी पुस्तकं घ्यायचो पण त्या पुस्तकांचे पैसे ते द्यायचे, वह्या घ्यायचो त्या वह्यांचे पैसे ते द्यायचे किंवा इतर काही फीज वगैरे असायच्या ते ते भरायचे. असं मला पूर्वीपासून त्यांनी मदत केलेली होती शिक्षणासाठी 10वी पर्यंत. मग त्यांनी मला बघितल्यानंतर त्यांच्या ते लक्षात आलं की ह्याचं मन असं निराश झालेलं आहे आणि याला कुठेतरी आपण दुसरीकडे नेऊन ठेवायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्याला त्याचं मन थोडंसं मोकळं होईल. आणि त्यांच्या कानावर एकदा आलेलं होतं की स्वप्ननगरी अशी एक संस्था आहे जी मोऱ्यामध्ये आहे. म्हणजे कुडाळ तालुका कुडाळ पडतो आणि मुक्काम मोरे. तर ती आमच्यापासून एक साधारण 20 ते 30 किलोमीटरचं अंतर आहे. तर त्यांनी एकदा कधीतरी व्हिजिट केलेली होती तिथे त्या संस्थेत. तर मला ते त्या संस्थेमध्ये घेऊन गेले. त्या संस्थेमध्ये घेऊन गेले तोपर्यंत माझं मन पूर्ण तसंच निराशच झालेलं होतं. आणि जेव्हा मी त्या संस्थेमध्ये प्रवेश केला तर समोरच माझ्या एक व्यक्ती व्हीलचेअरवर बसलेली होती, एक लेडीज होती. ती काउंटरला समोर व्हीलचेअरवर बसलेली होती आणि तिला बघितल्यानंतर माझ्या मनात आलं की बाबा मी असा म्हणजे दुःखी, असा माझ्यासारखा मीच नाहीये, माझ्यासारखे अजून पण कोणीतरी आहे. म्हणजे तेव्हा मला जरा मनाला थोडंसं बरं वाटलं. माझ्यासारखा मीच नाहीये, माझ्यासारखं दुःख असणारं अजून कोणीतरी आहे. एवढा विचार करता करता अजून बघितलं तर अजून एक मुलगी समोरून म्हणजे अशी व्हीलचेअर वरून एकदम जोरात अशी फास्ट, म्हणजे तिचा स्पीड व्हीलचेअरवरचा एवढा प्रचंड होता की मी चालू म्हणजे चांगलं असताना सुद्धा एवढ्या फास्ट पळू शकत नव्हतो. एवढ्या तिच्या व्हीलचेअरचा एवढा स्पीड होता. तिचं नाव शबिना होतं. तर तिचा तो स्पीड बघितला मी आणि माझ्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली की म्हटलं ही व्हीलचेअरवर पण आहे आणि ही एवढ्या जलद गतीने पळते आहे. म्हणजे जरी पाय नसतील तरी सुद्धा ती किती फास्ट पळते आहे. हे बघून मला तर खूपच बरं वाटलं. बरं वाटलं आणि माझं मन जे म्हणजे पूर्ण असं निगेटिव्ह झालं होतं ते पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात झाली.
त्याच्यानंतर मग मला ते आतमध्ये घेऊन गेले, त्यांच्या हॉलमध्ये घेऊन गेले. तिथं बघितलं तर कमीत कमी साधारण 40 ते 50 मुलं होती, जी माझ्यासारखीच होती. म्हणजे कोणाला पाय नव्हता, कोणाला हात नव्हता, कोणाला दोन्ही पाय नव्हते. कोण असं म्हणजे ज्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं तसं असा म्हणजे त्याला काही कळत नव्हतं. अशी लोक होती. त्याच्यानंतर ह्या सगळ्या लोकांना जेव्हा मी बघितलं, तेव्हा माझं मन पूर्ण चार्ज झालं, असं फुल चार्ज झालं. म्हणजे मला वाटलं की नाही, माझ्यासारखा मीच नाहीये, माझ्यासारखे असे माझ्यापेक्षा अपंगत्व असलेले कितीतरी लोक आहेत, आणि ते जर जगत असतील, ते जर एवढं चांगल्या प्रकारे जगतायत, तर मग आपण का मरायचं? मग आपल्याला जगायला काय आहे? मग आपण सुद्धा जगलं पाहिजे, हा विचार करून मी तिथे राहिलो. तिथे राहिल्यानंतर तिथे मला पूर्वी ते कामाचं काजूचं तिथे काम होतं, काजू फॅक्टरी होती आणि काजूचं काम असायचं. तर मला त्यात नवीन होतो मी, तरी सुद्धा मला काही लोकांनी तिथे ते शिकवलं काम. तिथे राहिलो, तिथे हॉस्टेल आहे, जेवणाची वगैरे खूप चांगली सोय आहे. म्हणजे राहण्याची आणि जेवणाची एवढी चांगली सोय आहे तिथे की विचारू नका. तर त्याच्यानंतर तिथे राहिल्यानंतर ते काम सगळं शिकलो, काजूचं काम शिकलो. काजूच्या कामामध्ये मला हळूहळू हळूहळू इंटरेस्ट वाढायला लागला, की आता मी म्हणजे असं वाटलंच मला, की बसून आता दुसरं कुठलं काम आपण करू शकत नाही. कारण जे माझं स्वप्न होतं ते तर पूर्णपणे तुटलेलंच होतं. कारण ते स्वप्न मी आता पूर्ण करू शकत नव्हतो, कारण मी व्हीलचेअरवर होतो. आणि व्हीलचेअरवर राहून माझं स्वप्न मी पूर्ण करू शकत नसल्यामुळे आता पर्याय नाही, म्हणून मी ते काजूचं काम करायला सुरुवात केली. काजूचं काम सुरुवात करायला गेली आणि मला पहिल्याच महिन्यामध्ये नसीमा दीदींनी मला पहिल्या महिन्यामध्ये पगार दिला. तेव्हा पगार होता 1200 रुपये. मग 1200 रुपये हे माझ्या स्वतःच्या कष्टाचे बघून मला खूप आनंद झाला, की काही असो, म्हणजे कसंही असो, म्हणजे मी कमवू शकतो. जरी मी व्हीलचेअरवर असलो, जरी माझं अपंगत्व एवढं पराकोटीचं असलं, तरीही मी कमवू शकतो, ही एक माझ्या मनामध्ये पक्की गोष्ट म्हणजे ठाम झाली, की मी कमवू शकतो आता. आणि तेव्हापासून मी मनामध्ये ठरवून दिलं, की मी जर कमवू शकतो तर कमवायचंच आपण. आणि मग तेव्हापासून कामाला सुरुवात केली. नसीमा दीदींनी खूप मला सपोर्ट केला. दीदींच्या सहवासामध्ये मी कमीत कमी 5 ते 6 वर्ष दीदींच्या सहवासामध्ये राहिलो. दीदी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवायच्या. म्हणजे प्रत्येक गोष्ट, कसं वागायचं, कसं बोलायचं, काम कसं करायचं, कामाचं नियोजन कसं करायचं. म्हणजे प्रत्येक गोष्ट नियोजन केल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या गोष्टीला हात घालायचा नाही, हे सुरुवातीला मला दीदीने शिकवलं. म्हणजे आता काजूचं काम असो, कुठलंही आयुष्यात कुठलंही काम करायच्या आधी त्या कामाचं नियोजन करा, असं दीदीने सांगितलं. ते सगळं शिकवलं. नियोजन कसं करायचं, कुठल्या पद्धतीनं करायचं, माणसांकडून काम कसं करून घ्यायचं, ह्या बऱ्याचशा गोष्टी दीदीने मला त्यावेळी शिकवल्या. काम मी करायचो. त्याच्यानंतर मग ग्रेडिंग इन्चार्ज, म्हणजे जो ग्रेडिंग विभाग आहे, त्या ग्रेडिंग विभागामध्ये 35 ते 37 लोक होते. तर त्या विभागाचा मी इन्चार्ज झालो नंतर. इन्चार्ज झाल्यानंतर मी त्यांच्याकडून सगळं म्हणजे पूर्ण ग्रेडिंग विभागाचं नियोजन करायचं. म्हणजे उद्या कोणाला काय काम द्यायला पाहिजे, ह्याचं नियोजन आम्ही आदल्या दिवशी करायचो. मग आमची सकाळी मीटिंग असायची. मग त्या दिदींसोबत मीटिंग मध्ये साताराम दादा असायचे, दीदी असायच्या, रंगराव दादा म्हणून एक रंगराव वरोटे म्हणून होते, ते असायचे. तर अशी काही लोक होती ठराविक, त्यांच्यासोबत मला मीटिंग मध्ये सकाळी दीदी बोलवायच्या. मग ते कामाचं नियोजन, मग प्रत्येक आपलं डिपार्टमेंट कुठचं आहे, तर माझं डिपार्टमेंट असायचं काजूचं, म्हणजे ग्रेडिंगचं. मग त्याविषयी मी त्यांच्याशी चर्चा करायची. मग त्या कामात आपल्याला कुठली मदत हवी आहे का, त्या कामाचं नियोजन कुठल्या पद्धतीने आपण केलंय ते त्यांना सांगायचं. तर असं हे सगळं दीदींनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या. तर हे मुळात मला शिकायला भेटलं दीदींकडून, ते खूप चांगलं झालं. कारण ते मला आयुष्यात पुढेपर्यंत आजपर्यंत मला ते कामाला येत आहे, की प्रत्येक गोष्टीचं नियोजन केल्याशिवाय आपण काम करायचं नाही. त्याच्यानंतर 5 वर्ष मी तिथे काढल्यानंतर मला मनाला असं वाटायला लागलं, की हे जे काम आहे स्वप्ननगरीमध्ये आपण काजूचं करतोय, ह्याच्यात आपलं भविष्य नाही आहे. पण आपल्याला जर भविष्य घडवायचं असेल किंवा काहीतरी आयुष्यात प्रगती करायची असेल, तर आपल्याला वेगवेगळं काहीतरी शिकून घेतलं पाहिजे. म्हणजे एकाच कामावर आपल्याला अवलंबून राहायला नाही पाहिजे. जर समजा उद्या सकाळी अचानक हे काम काजूचं बंद झालं, तर आपण काय करायचं? मग हा मनामध्ये विचार यायचा, की कुठल्याही कारणाने जर समजा आम्हाला संस्थेतून बाहेर पडावं लागलं, तर आपण बाहेर जाऊन काय करावं? कारण मी जेव्हा एखाद्या दिवशी आम्ही बाहेर फिरायला यायचो,
तर बाहेर फिरायला आलो तरी हॉटेलमध्ये जायचे पण आमचे वांदे असायचे, कारण व्हीलचेअरवरून आम्ही जेवायचं. जरी मार्केटमध्ये आम्ही फिरलो व्हीलचेअरवरून, तरी हॉटेलमध्ये जायला हॉटेलला पायऱ्या असायच्या, त्या पायऱ्या चढणं आम्हाला मुश्किल व्हायचं. जर बाहेर आम्ही कुठे गेलो तर बाथरूमला जाणं आम्हाला मुश्किल व्हायचं. मग हे प्रत्येक गोष्ट आम्हाला, स्वप्ननगरी आहे तर स्वर्ग आहे, पण स्वप्ननगरीच्या बाहेर पडलं तर नरक आहे, असं आम्हाला जाणवलं ते. कारण कसं स्वप्ननगरीमध्ये बाथरूम पर्यंत व्हीलचेअर जायची, किचन पर्यंत व्हीलचेअर जायची, कामाच्या ठिकाणापर्यंत व्हीलचेअर जायची, ऑफिसमध्ये व्हीलचेअर जायची, खाली रॅम्प, इकडे रॅम्प, तिकडे रॅम्प, सगळीकडे रॅम्प असायचे. पण तिथून बाहेर पडल्यानंतरच जग खूप म्हणजे कठीण होतं. तर ह्याच्यामुळे मी काय ठरवलं की आपण बाहेरच्या जगाशी स्पर्धा केली पाहिजे, बाहेरच्या जगाशी आपण मिळवून घेतलं पाहिजे, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं जगता येईल. मग हा विचार करून मी तिथून बाहेर पडलो. तिथून बाहेर पडलो तर म्हटलं आता करायचं काय. तर बाहेर एक काजू फॅक्टरी होती. तर त्यांना मी विचारलं की म्हटलं मला तुमच्याकडे कामाला यायचं आहे. तर त्यांनी माझी स्थिती बघितली. मी व्हीलचेअरवर आहे, तर ते मला बोलले की तू आमच्याकडे काम कसं करणार, आमच्याकडे प्रत्येक ठिकाणी पायऱ्या आहेत, रॅम्प नाही आहेत, बाथरूमची व्यवस्था नाही आहे, काय नाही आहे, मग तुम्ही आमच्याकडे काम कसं करणार. तर मी बोललो नाही, मला बाहेरच काम करायची इच्छा आहे. मग ते बोलले ठीक आहे, जर तसं असेल तर तुझ्या कामावर पगार आम्ही देणार, ते बोलले, म्हणजे तुझं काम बघून त्याच्यानंतर आम्ही पगार ठरवणार. तर मग मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही माझं काम बघा आणि त्याच्यानंतर पगार ठरवा. मग त्या ठिकाणी मी गेलो. तर काम त्यांनी पहिलं, मी व्हीलचेअर घातली आतमध्ये. काही लोकांनी मला मदत केली, त्या 2-3 पायऱ्या होत्या, त्या पायऱ्यांवरून व्हीलचेअर चढवायला मदत केली. व्हीलचेअर घेऊन मी आतमध्ये त्यांच्या त्या ग्रेडिंग रूम मध्ये गेलो. तिथं त्यांनी मला काही प्रश्नोत्तर विचारले की तुम्हाला कामाचा अनुभव किती आहे, काय आहे. मग माझं बोलणं बघून त्यांना असं वाटलं की नाही, यांना खरोखर कामाचं माहिती आहे यातली बऱ्यापैकी. मग त्यांनी मला कामाचं नियोजन करून दाखवा म्हणून सांगितलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट कुठल्या प्रकारे तुम्ही हाताळता, काय करता, ते सगळं सांगा. मग त्यांना मी सांगितलं सगळं की असं असं आहे. मग त्यांनी मला प्रत्येक गोष्ट विचारली की तुम्ही आता कटिंग केल्यानंतर ड्रायरचं टेम्परेचर किती लावता, बॉयलर किती टेम्परेचर म्हणजे किती मिनिटं ठेवता, काय करता. या अशा काजू मधल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी मला पटापट विचारून घेतल्या. तर मी सगळं त्यांना बरोबर सांगितल्यामुळे त्यांनी ते मला बोलले की ठीक आहे, तुम्ही राहा, बघूया. आणि माझ्या काम बघितल्यानंतर त्यांनी मला 4,500 रुपये पगार ठरवला पहिल्यांदा. तर मी म्हटलं ठीक आहे, 4,500 पगार तर 4,500 पगार. पण तिथे माझे बाथरूमचे खूप हाल व्हायचे. कारण त्यांच्याकडे बाथरूम होता तो खूप असा आतमध्ये होता, पायऱ्या पायऱ्या वगैरे असं अशा असायच्या. मग त्यांनी माझ्यासाठी काजू फॅक्टरीच्या बरोबर पाठीमागे, म्हणजे जिथे अशी व्हीलचेअर साधारण जाईल असं त्यांनी ते अंतर बघितलं. आणि एक असा बाजूला असं झावळं साईडला बांधून किंवा ताडपत्री अशी लावून त्यांनी माझ्यासाठी तिथे बाथरूम बनवून घेतला, टॉयलेट बाथरूम बनवून घेतला. मग तिथेपर्यंत मी जायचो, पण तरी सुद्धा ते खड्डे खड्डे वगैरे असे असायचे किंवा दगड वगैरे असायची, कारण ते पाठीमागे असं जंगल कसं होतं फॅक्टरीच्या. तर तिथे माझी खरी कसरत चालू झाली. कारण व्हीलचेअर तिथपर्यंत जात नव्हती. मग दोन माझे मित्र होते. मग ते माझ्यासोबत होते मित्र. मग त्यांना मी काय, त्यांच्या दोघांच्या खांद्यावर मी, दोन्ही साईडनं दोघांच्या खांद्यावर हात ठेवायचो, आणि पाय जमिनीला लागतच नव्हते, कारण पायामध्ये सेन्स नव्हता. पायाला जीव नसल्यामुळे पाय जमिनीला लागायचे नाही. तरी सुद्धा मी असा, म्हणजे त्यांच्या खांद्यावर पूर्ण असा माझा पूर्ण तोल टाकून ते कसं तरी पाय वडत 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 तिथपर्यंत जायचो. ते टॉयलेट करून वगैरे काय असेल ते करून यायचो. मग असे हाल व्हायचे. मग ह्या हालमध्ये व्हीलचेअर सोडून दिली मी. कारण व्हीलचेअर तिथे चालत नव्हती म्हणून मी व्हीलचेअर सोडली. मला गरज होती व्हीलचेअरची. पण ते वातावरण म्हणजे तिथलं जे परिसर असा होता की त्याच्यामध्ये व्हीलचेअर फिरत नव्हती. त्याच्यामुळे मला मजबुरीने ती व्हीलचेअर बाजूला ठेवावी लागली. आणि त्या मित्रांच्या खांद्यावर हात टेकून किंवा ते भिंतीला असं हे करून खालून सरपटत सरपट कसं तरी जावं लागायचं तिथपर्यंत. मग मी वॉकर घेतली आणि त्यांच्याकडे वॉकर घेऊन चालायची प्रॅक्टिस केली. मग ते दोघे जण मला साईडने पकडायचे आणि मी वॉकर घेऊन तिथपर्यंत जायचो यायचो. हा वर्षभर आमचा असा हे चालला. मग मी 1 वर्ष तिथपर्यंत तिथं काढलं. 1 वर्ष बरोबर काढलं. 1 वर्ष काढल्यानंतर मला सगळं म्हणजे हे झालं की आपण कुठल्याही वातावरणाशी मिसळून घ्यायचं कसं, हे मला बऱ्यापैकी कळालं. त्याच्यानंतर तिथून मग परत ठरवलं की आता ह्याच कामावर आपण थांबायचं नाही, आपल्याला काहीतरी वेगळं शिकायचं आहे. म्हणजे काजू सोडून सुद्धा अजून काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकून घ्यायच्या. म्हणजे माझी एक अशी मनामध्ये हे आहे की आपल्याला प्रत्येक गोष्ट आली पाहिजे, मग ती कुठल्याही प्रकारची असू द्या.
म्हणजे कुठच्याही प्रकारचं काम असू द्या, कुठल्याही प्रकारची ते आपल्याला आलं पाहिजे. मग मी फॅनकडे बघायचो तर मला वाटायचं की हा फॅन आहे तो मला रिपेअर करता आला पाहिजे. टीव्ही कडे बघितलं तर मला वाटायचं ही टीव्ही सुद्धा मला रिपेअर करता आली पाहिजे. मोबाईल कडे बघितल्यानंतर मला वाटायचं हा मोबाईल सुद्धा मला रिपेअर करता आला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट मला यायला पाहिजे. आपण बसून तर आहे, मग बसल्या बसल्या अजून करायचं काय? लग्न वगैरे झालेलं नव्हतं, काही नव्हतं, काही नव्हतं. आणि एक मनामध्ये ठरवलं होतं की आपण लग्न करायचं नाही. का तर मी स्वतः अपंग आहे आणि मला जर एखादी मुलगी भेटली तर ती पण अपंगच असेल. मग तिचं पण अपंगत्व जर समजा माझ्यापेक्षा जास्त असेल किंवा असं असेल, तर आपण दोघांनी पण जर लग्न केलं तर आमचे खूप हाल होतील. म्हणजे मग ते कसं हे करून घ्यायचं म्हणजे बाहेरच्या जगामध्ये, त्याच्यापेक्षा आपण लग्न करायचं नाही असं ठरवून मी ती लग्नाची एक हे मनातून काढून टाकली होती. आणि एकटं जगायचं. आणि एकटं जगायचं तर बसल्या बसल्या काय करायचं, तर प्रत्येक गोष्ट शिकून घ्यायची असं केलं. आणि पुण्यामध्ये गेलो तर तिथे महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्र म्हणून आहे माणमध्ये. तर ते जगताप सर तिथे आहेत. मग जगताप सरांची माझी काही ओळख नव्हती किंवा त्या संस्थेची माझी काही ओळख नव्हती. मग स्वप्ननगरीमध्ये एक मुलगा होता. तर तो तिथे पहिल्यांदा होता. तर त्याने मला नंबर दिला आणि मला बोला तुम्ही जगताप सरांशी बोलून घ्या आणि त्यांना विचारा की मला तुम्ही शिकवाल का, काय कराल. तर सरांना मी फोन केला तर सर मला बोलले की तुमचं शिक्षण किती आहे. तर मी सरांना बोललो की माझं शिक्षण 9वी आहे, 10वी नापास आहे म्हणून. तर सर बोलले की 10वी जर नापास असेल तर मग आम्ही तुम्हाला नाही प्रशिक्षण कुठल्याही प्रकारचं देऊ शकत, कारण आमच्याकडे 10वी पास झालेलं पाहिजे. मग 10वी पास पाहिजे म्हटल्यानंतर करणार काय, आपलं शिक्षण तर 10वी पर्यंत झालेलं नव्हतं. मग त्यावेळेला त्याच्या अगोदर एकदा मला म्हणजे मी घरी असताना मला एकदा जॉबची ऑफर आली होती. म्हणजे आमच्याकडे एक पॉलिटिकल लोक आलेली आमच्या घरी आलेली, तेव्हा त्यांनी पण मला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला नोकरी देतो म्हणून, सरकारी नोकरी. म्हणजे आमची परिस्थिती वगैरे बघून किंवा हे बघून त्या लोकांनी आम्हाला तसं बोलले की आम्ही नोकरी देतो. आणि सगळं झालं. ओरोस म्हणून आमच्या इकडे जिल्हा कार्यालय आहे, तिथे मला बोलून पण घेतलं. आम्ही स्पेशल रिक्षा करून तिथपर्यंत गेलो, त्यांच्याशी बोललो. सगळं झाल्यानंतर त्यांनी पण तिथे मला विचारलं होतं की तुमचं शिक्षण काय आहे म्हणून. तर मी म्हटलं माझं शिक्षण 9वी आहे, 9वी पास आहे, 10वी नापास, 10वीत शाळेत गेलो नाही म्हणून. तर ती सरकारी नोकरी सुरुवातीला मला गमवावी लागली कारण शिक्षण नसल्यामुळे. तेव्हा मला खऱ्या अर्थाने कळालं की आपल्याकडे किती जरी आपण टॅलेंटेड असलो किंवा आपल्याकडे किती अफाट ज्ञान असलं तरी त्याच्या जोडीला शिक्षण पाहिजे. शिक्षण नसेल तर उपयोग नाही. हे मला त्यावेळेला प्रकर्षाने जाणवलं. आणि त्याच्यानंतर परत जेव्हा जगताप सरांनी मला बोलले की 10वी पूर्ण नसेल तर आम्ही तुम्हाला हे कोर्स देऊ शकत नाही म्हणून, तेव्हा पण मला ते खूप वाईट वाटलं. त्याच्यानंतर मी परत घरी आलो. घरी आल्यानंतर मी बाहेरून मुक्त विद्यापीठातून 10वीची परीक्षा दिली. 10वीची परीक्षा दिल्यानंतर परत गेलो पुण्यामध्ये. पुण्यामध्ये परत सरांशी बोललो. मग सरांनी मला तिथे कोर्स दिले. एक वर्ष त्यांच्याकडे राहिलो. जगताप जगताप सर, नाळे सर, कांबळे सर, मानव कांबळे सर वगैरे असे तिथे चांगले चांगले लोक होते. म्हणजे त्यांच्याकडून आम्हाला बरंच काही शिकायला भेटायचं. जगताप सर म्हटल्यानंतर माझ्या अजूनही अंगावर काटा येतो, कारण एक वर्ष जगताप सरांच्या सानिध्यात जे मी काही शिकलो ते आयुष्यात मला कुठेही शिकायला भेटलं नाही, स्वप्नगरीमध्ये सुद्धा नाही. कारण सरांनी जगण्याची कलाच शिकवली आम्हाला. कारण जगायचं कसं, कशासाठी जगायचं, ह्याच्यापेक्षा कसं जगायचं हा मला नेहमी प्रश्न पडायचा की आपण कसं जगायचं. तर तिथे गेल्यानंतर हा प्रश्न मला आयुष्यात कधी पडला नाही की कसं जगायचं, कशासाठी जगायचं, कसं जगायचं, हा हे असले प्रश्न कधी पडलेच नाही. कारण तिथे सरांनी जे आम्हाला बाळकडू पाजलं ते असं म्हणजे पॉवरफुल होतं की त्याच्यानंतर आयुष्यात कधी मी मागे वळून बघितलंच नाही. कारण जे एक डेअरिंग दिलं सरांनी किंवा सांगता येणार नाही, पण तिथे खूप चांगल्या प्रकारे सरांनी आम्हाला शिकवलं की मला एक तर तिथे गेल्यानंतर कळालं की माणूस कसाही कुठल्याही परिस्थितीत जगू शकतो, काही करू शकतो. पण सर जगताप सर खूप छान हे शिकवतात. म्हणजे त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्ट मार्केटमध्ये कसं जगायचं, कसं मार्केटमध्ये गेल्यानंतर कस्टमरशी कसं बोलायचं, स्पर्धा असते, मग त्याच्यामध्ये आपण कुठल्या गोष्टी शिकून घ्यायला पाहिजेत, हे बऱ्यापैकी त्यांनी शिकवलं.
तिथे मी मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स केला, इलेक्ट्रॉनिक्सचा कोर्स केला. हे दोन कोर्स केले तिथे, मोबाईल रिपेअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक. त्याच्यामध्ये टीव्ही, रेडिओ, मिक्सर, इस्त्री हे सगळं रिपेअर करायला शिकलो. त्याच्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर सावंतवाडीमध्ये आलो. सावंतवाडी आल्यामध्ये परत कम्प्युटर हार्डवेअर आणि कम्प्युटर सॉफ्टवेअर दोन कोर्स मी केले. त्याच्यामध्ये कम्प्युटर सॉफ्टवेअर केलं, कम्प्युटर हार्डवेअर केलं. त्याच्यानंतर परत एक वर्ष मोबाईल रिपेअरिंगचं काम सुद्धा केलं. का तर प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस पाहिजे. एक वर्ष मोबाईल रिपेअरिंगचं काम केलं, त्याच्यासोबत टीव्ही, मोबाईल, फॅन, मिक्सर, इस्त्री या गोष्टी पण रिपेअर करायच्या. मग ह्या सगळ्या गोष्टी रिपेअर केल्यानंतर परत स्वप्ननगरीमध्ये गेलो. परत एक वर्ष स्वप्ननगरीमध्ये गेलो, दिदींच्या सानिध्यामध्ये परत गेलो. तिथे गेल्यानंतर त्या एकच वर्षामध्ये मला तिथे गेल्या गेल्यानंतर एक मुलगी भेटली. म्हणजे जी चांगली आहे, म्हणजे हातापायानं चांगली होती, तिला कुठल्याही प्रकारचं अपंगत्व नव्हतं. पण त्या बाहेरच्या ज्या म्हणजे हॉस्टेलच्या बाहेरच्या मुली असायच्या आणि त्या आमच्याकडे तिथे स्वप्ननगरीमध्ये कामाला यायच्या. म्हणजे एक महिन्याची त्यांना, म्हणजे 12वी पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर मध्ये एक महिन्याची सुट्टी असते. मग त्या एक महिन्याच्या सुट्टीमध्ये त्या कामाला यायच्या. म्हणजे तेवढेच जर एक महिन्याच्या त्या सुट्टीमध्ये जे काही काम करायचं त्याचा पगार यायचा, त्याचा त्यांना पुढे त्यांच्या शिक्षणाला ते पैसे खर्च करता येतील, म्हणून त्या 1-2 महिने तिथे कामाला यायच्या. तर अशीच ती एक महिन्यासाठी एक मुलगी कामाला आली होती. तिचं नाव दर्शना, दर्शना पंधारे म्हणून होती ती. तर माझं काम वगैरे बघायची ती. आणि तिने काही मला असं पूर्वी म्हणजे काही दाखवून द्यायची नाही, काही किंवा बोलायची नाही. पण एक दिवस मला तिने स्वतः म्हणून विचारलं की तू माझ्याशी लग्न करणार का म्हणून. तर तिचं वय आणि माझं वय त्यावेळेला होतं 28 आणि तिचं वय होतं 18. म्हणजे तिचं नुकतंच तिची 12वी पूर्ण झालेली होती. म्हणजे 12वी नुकतीच पूर्ण करून ती आणलेली आणि तिचं वय 18 आणि माझं वय 28. तरी सुद्धा तिने मला विचारले. मला ते असं आश्चर्यच वाटलं की एवढी चांगली मुलगी आहे, दिसायला एवढी चांगली आहे, हातापायाने चांगली आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं अपंगत्व नाही, काही नाही. तिचं शिक्षण सुद्धा माझ्यापेक्षा जास्त झालेलं आहे, 12वी शिकलेली आहे. तर मी म्हटलं विचार करून म्हटलं सांगतो तुला. मग घरच्यांना वगैरे बोललो, घरच्यांना बोलावून घेतलं, तिला दाखवलं, म्हटलं अशी अशी एक मुलगी आहे, काय करू. तर त्यांनी पण तिला विचारलं आणि ही गोष्ट मग तिच्या घरच्यांना कळाली. म्हणजे त्या मुलीच्या घरच्यांना कळाली. त्यांनी विरोध केला आमच्या लग्नाला. त्यांनी लग्नाला विरोध केला. तर त्याच्या घरचे आले, दीदींना बोलले की आम्ही या मुलाशी लग्न करायला देणार नाही. मग ते त्या मुलगीला बोलून घेतलं. त्या मुलगीला बोलून घेतलं आणि तिच्या आईने विचारलं की तू हा अपंग मुलगा आहे याच्याशी का लग्न करते. आम्ही तुझं एक चांगला मुलगा बघून तुझं लग्न करून देतो चांगल्या मुलाशी. तर तिने एक छान उत्तर दिलं, म्हणजे तिच्या स्वतःच्या आईलाच. की ती बोलली काय की हा अपंग आहे किंवा ह्याची परिस्थिती अशी आहे म्हणून मी त्याच्याशी लग्न करते. तो जर चांगला असता तर मी त्याच्याशी लग्न केलं नसतं. जर तो चांगला असता तर मी त्याला ह्याच्यावर सोडून दिलं असतं. पण तो अपंग आहे म्हणून त्याला मदत करता येईल ह्या उद्देशानं मी त्याच्याशी लग्न करते. म्हणजे मी जर चांगली आहे पण मी जर त्याच्याशी लग्न केली तर त्याच्या आयुष्याला कुठेतरी एक सपोर्ट भेटेल, त्याला कुठेतरी मदत होईल, म्हणून मी त्याच्याशी लग्न करते. असं तिने तिच्या आईला सांगितलं आणि तिची आई विरोधात होती. तिची आई विरोधात असताना सुद्धा तिने पळून येऊन माझ्यासोबत लग्न केलं. मग सावंतवाडीला आम्ही आलो, हॉलमध्ये लग्न वगैरे आमचं केलं, केलं, घरी गेलो. घरी आणि घरी गेल्यानंतर परत मग मला वाटलं की अजून आपल्याला शिकायलाच पाहिजे. मग मी 3 महिन्याचं अविनाश सावजी म्हणून आहेत, प्रयास सेवांकरचे, तर त्यांच्याकडे ते सेमिनार होतं. त्या सेमिनारमध्ये म्हणजे पगार वगैरे असं काही नव्हतं, फक्त जायचं आपण आणि आपली सेवा करायची. तिथे त्यांच्यासोबत काम करायचं, त्यांच्याकडून एक काही गोष्टी शिकायच्या, किंवा ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांचं खूप मोठं समाजकार्य आहे. तर तिथे ते सेमिनारमध्ये मी 3 महिने त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे ते शिकून घेतलं 3 महिने आणि बऱ्याचशा गोष्टी शिकल्या त्यांच्याकडून. त्याच्यानंतर परत गावी आलो आणि मला वाटलं की अं, मी मनाला असं म्हणजे स्वतःला असं तयार केलं की एवढ्या वर्षामध्ये की कुठेही जरी मला नेऊन सोडलं तरी मी त्या वातावरणामध्ये जगू शकतो. म्हणजे कुठल्याही ठिकाणी जरी नेऊन सोडलं
तरी मी जगू शकतो, कुठलंही काम मी करू शकतो. मी फॅनकडे, माझं स्वप्न होतं ते पूर्ण केलं. फॅनकडे बघितलं तर मी फॅन रिपेअर करू शकत होतो. टीव्हीकडे बघितलं, टीव्ही रिपेअर करू शकत होतो. मिक्सरकडे बघितलं, मिक्सर रिपेअर करू शकत होतो. मोबाईलकडे बघितलं, मोबाईल रिपेअर करू शकत होतो. म्हटलं आता ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकतो. मग सगळ्या असंच प्रत्येक व्यक्तीला आलं पाहिजे ते. म्हणजे प्रत्येक अपंग व्यक्तीला एकाच गोष्टीवर अवलंबून न राहता, म्हणजे आता काजू फॅक्टरीमध्ये किंवा तिथे जे काम करतात तर त्याच्यावरच अवलंबून न राहता त्यांनी प्रत्येक गोष्ट शिकून घेतली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आली पाहिजे, जेणेकरून जर समजा आज एकाच कामावर अवलंबून असं ते काम अचानक बंद पडलं, काय झालं, तर विचार डोक्यामध्ये असा येणारच नाही की जर समजा मी करतोय ते काम जर बंद पडलं तर मी उद्या सकाळी काय करू. आज हा प्रश्न बऱ्याच अपंग व्यक्तींना हा प्रश्न पडतोय की ते एकाच कामावर अवलंबून असतात, पण त्यांच्या डोक्यात रोज तोच विचार चालू असतो की त्यांना एक भीती असते की मी आज हे काम करतोय, ते काम जर समजा उद्या सकाळी बंद पडलं, कुठल्याही कारणास्तव असो, ते काम जर समजा बंद पडलं तर मी काय करू, काय करायचं आपण, हा प्रश्न असतो. तर हा प्रश्न डोक्यात यायला नाही पाहिजे. तर प्रत्येक गोष्ट आपल्याला ती शिकून घ्यायची. मग हा प्रश्न कधी आपल्या डोक्यात येणार नाही की कसं जगायचं, हा प्रश्न कधीच येणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे की हे नाही चाललं तर मी ते करू शकतो, ते नाही चाललं तर हे करू शकतो. काहीच नाही झालं तर मोबाईल रिपेअर करू शकतो, फॅन रिपेअर करू शकतो, काही नाही झालं तर असं, म्हणजे प्रत्येक गोष्ट आलेली असेल तर आपण कुठल्याही काम करून जगू शकतो. म्हणून आम्ही एक माझ्या 4 मित्रांना मी घेतलं आणि एक स्वाभिमानी दिव्यांग सेवा संस्था सिंधुदुर्ग म्हणून एका संस्थेची आम्ही स्थापना केली. 2018 साली आम्ही संस्था स्थापन केली, स्वाभिमानी दिव्यांग सेवा संस्था सिंधुदुर्ग असं नाव ठेवलं. आणि त्या कमिटीवर आम्ही पूर्ण म्हणजे 8 लोक होते. ते आम्ही सगळे अपंगच आहोत, म्हणजे आजही आहे, काम चालू आहे संस्थेचं. आणि ही सगळी लोक अपंग आहेत. तर मी स्वतः असं ठरवलं की आपण सचिव व्हायचं. अध्यक्ष कोणी असो, पण आपण सचिव व्हायचं. हे मी एक माझ्या मनाकडे ठरवलं होतं. कारण मला वैयक्तिक असं वाटायचं की संस्था चालवायची असेल, टिकवायची असेल, तर त्याचं रेकॉर्ड किंवा त्याचं सगळे कागदपत्र किंवा काय असेल, त्याचा लेखाजोखा असेल, काय असेल, तर हे सगळं जबाबदारीनं केलं पाहिजे. तर त्या व्यक्तीकडे जबाबदारी असेल तर ती जबाबदारीचं काम आपण करायला पाहिजे. म्हणून मी ते एक मनामध्ये ठरवलं आणि ते पद मी माझ्याकडे घेतलं. आणि आमचे जे सगळे कमिटी मेंबर आहेत ते आम्ही सगळे एका मताचे असल्यामुळे आमचं आजपर्यंत कधीही दुमत कुठल्या गोष्टीवर आमचं झालं नाही. तर ह्या गोष्टीमध्ये आम्ही जी सुरुवात केली ती सुरुवातच एवढी अशी जोरदार केली की आम्ही काय करायचो, त्यावेळेला आमच्या स्वतःचा उदरनिर्वाह चालायला पाहिजे म्हणून सकाळी 5 वाजता उठून आमचं काम करायचं. म्हणजे त्यावेळेला इथे कॉन्बॅक्ट म्हणून एक संस्था आहे कुडाळमध्ये, कुडाळ MIDC मध्ये, ते मोहन होडावडेकर म्हणून ते अध्यक्ष होते. तर त्यांची ती ट्रस्ट संस्था आहे. त्या संस्थेमार्फत त्यांची कंपनी आहे, तर त्या कंपनीमध्ये कॉन्बॅक्ट म्हणून, तर त्याच्यातून ते आम्हाला, आम्ही त्यांच्याशी पहिल्यांदा जाऊन बोललो की आमची अशी अशी आम्ही संस्था स्थापन केलेली आहे आणि आम्ही गरजू अपंग व्यक्तींना आम्हाला काम द्यायचं आहे. तर तुम्ही आम्हाला काही काम देऊ शकता का. तर ते बोलले ठीक आहे, तुम्ही आमच्याकडे या, शिका. म्हणजे त्यांच्याकडे बांबूपासून अशा विविध वस्तू बनवतात. म्हणजे बांबूची कमीत कमी 700 ते 800 प्रकारची खेळणी बनवतात ते बांबूपासून. तर त्याचं त्यांनी आम्हाला 1 महिन्याचं ट्रेनिंग दिलं. मग आमचे जे कमिटीचे मेंबर होतो आम्ही 8 जण, ते 8 जण आम्ही तिथे जाऊन ते प्रॉपर ट्रेनिंग 1 महिन्यामध्ये आम्ही सगळं शिकून घेतलं. म्हणजे त्या बांबूपासून त्या वस्तू वगैरे कशा बनवायच्या, काय बनवायचं ते. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना बोललो की आता आम्ही, त्यांनी आमचं काम बघितलं, ते बोलले ठीक आहे, तुम्हाला हे येतंय काम. मग ते शिकल्यानंतर आम्ही आमच्या संस्थेमध्ये ते काम घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर आम्ही आमचे जे काही आमच्या आसपासचे अपंग मुलं वगैरे आहेत, लोक आहेत, त्यांना आम्ही तिथे बोलून घेतलं आणि आम्ही स्वतः काम करायचो, त्यांना सुद्धा तिथे ते काम शिकवायचो की हे अशा पद्धतीनं काम करायचं आहे. असं ते म्हणजे त्याचे नेल वगैरे तयार करायचे बांबूचे, किंवा त्याचे त्या बांबूच्या काट्या वगैरे बनवून त्याच्यापासून ती खेळणी कशी बनवायची, हे सगळं आम्ही त्यांना शिकवायचो. ते शिकून झाल्यानंतर त्यांच्या घरी ते काम त्यांना द्यायचो. म्हणजे प्रत्येकाच्या घरी काम द्यायचं. मग कॉन्बॅक्टचे जे मोहन होडावडेकर होते त्यांनी आम्हाला एवढा सपोर्ट केला की जे रॉ मटेरियल आहे ते प्रत्येक दिव्यांग व्यक्तीच्या घरापर्यंत ते नेऊन पोहोचवायचे. त्याच्यानंतर त्यांचं जे तयार झालेले वस्तू असतील, म्हणजे ती घड्याळ वगैरे अशी बांबूपासून बनवायची, अशा खूप वस्तू होत्या.
मग त्या सगळ्या वस्तू ते परत त्यांच्या गाडीतून कंपनीपर्यंत घेऊन जायचे आणि आम्हाला एक ठरवून दिलेलं असायचं की तुम्ही अमुक एवढ्या वस्तू बनवल्या तर तुम्हाला आम्ही एवढे पैसे देणार. म्हणजे एक जर समजा आता बांबूचं एक भिंतीवरचं घड्याळ असायचं, तर ते मला म्हणजे त्याच्यात आम्हाला खूप आवड होती त्या घड्याळामध्ये. तर ते एका घड्याळामध्ये आम्हाला 150 रुपये भेटायचे. म्हणजे एक घड्याळ पूर्ण तयार करून त्यांना दिलं की 150 रुपये ते आम्हाला द्यायचे, बनवायचे फक्त. मग ते ते 450-800 रुपयाला वगैरे विकायचे ते बाहेर, पण आम्हाला ते 150 रुपये द्यायचे एक घड्याळ बनवायचे. मग महिन्यामध्ये असे आम्ही कमीत कमी 70-80 घड्याळ वगैरे बनवायचो. मग ते काम चालू केलं. मग ते काम आम्ही कमीत कमी 3 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर कोरोनामध्ये आम्हाला खूप म्हणजे मोठा फटका बसला कोरोनामध्ये. म्हणजे आमच्या संस्थेला आम्हाला खूप कोरोनाचा त्रास झाला आम्हाला. त्या म्हणजे आम्हाला स्वतःला कोरोना नाही झाला, पण त्याच्यामुळे संस्था बंद, म्हणजे जे आम्ही जिथे काम करायचो ती जागा आम्ही भाड्याने घेतली होती, ती जागा आम्हाला सोडावी लागली. कारण कंपनीकडून जे आम्हाला काम यायचं ते काम त्यावेळेला बंद झालं. म्हणजे तिकडून तिकडून ते काम बंद झाल्यामुळे आमचं काम थांबलं. आमचं काम थांबलं तर माझं वैयक्तिक काम चालू असायचं, कारण माझ्याकडे अजून करण्यासारखं खूप होतं. पण इतर लोकांकडे करण्यासारखं काही नव्हतं, कारण त्यांना ते बांबूचं एकच आम्ही शिकवलेलं होतं. तर काय करायचं असं विचार पडला. त्याच्यानंतर ते कोरोनामध्ये 2 वर्ष आम्ही पूर्ण सगळं काम बंद ठेवावं लागलं आम्हाला. म्हणजे पूर्ण संस्थेचं काम बंद ठेवलं 2 वर्ष. संस्थेचं काम बंद ठेवलं म्हणजे संस्थेचं काम चालू असायचं, पण जे आम्ही त्यांच्या घरापर्यंत नेऊन त्यांना कामं द्यायचो ते सगळं बंद केलं. किंवा सेमिनार वगैरे असायची, मेळावे वगैरे असायचे, ट्रेनिंग वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग वगैरे असायची. अगरबत्तीचं, मेणबत्तीचं वगैरे अशी पण ट्रेनिंग द्यायचो. तर ती ट्रेनिंग वगैरे देणं बंद केलं त्या 2 वर्षामध्ये सगळं. आणि फक्त एवढंच चालू ठेवलं की कोण जे अपंग व्यक्ती येतील तर त्यांना माहिती द्यायची, की त्यांना विविध योजनांची माहिती द्यायची, त्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून द्यायचा. म्हणजे त्यांच्याकडून ते कागदपत्र वगैरे आता त्या योजनांसाठी कुठले कुठले कागदपत्र लागतात त्याची त्यांना पूर्ण माहिती देऊन त्यांना ते कागदपत्र गोळा करायला लावायचे. मग ते सबमिट सबमिट करेपर्यंत त्यांना आम्ही पूर्ण माहिती द्यायचो त्याची, आणि त्या योजनांचा वगैरे त्यांना लाभ मिळवून द्यायचो. अशी कामं चालू केली. आणि त्याच्यानंतर 2 वर्ष गेल्यानंतर परत त्यांनी काम चालू केलं आमचं. म्हणजे जी कंपनी होती त्यांनी कुडाळची, त्यांनी आम्हाला परत काम द्यायला चालू केलं. म्हणजे जसा कोरोनाचा हे कमी झाला तसं मग परत आमची गाडी रुळावर आली. मग आता एवढ्यावर म्हटलं आपण थांबायचं नाही, हे तर काम चालू आहे. त्या लोकांना आम्ही काम दिलेलं आहे, संस्थेचं काम चालू आहे. मग वैयक्तिक मला वाटायचं की आता लग्न झालेलं आहे, मग आपल्याला वैयक्तिक आपलं स्वतःचं असं काहीतरी पाहिजे. मग वैयक्तिक असं काहीतरी पाहिजे तर काय करायचं. मग वडापावचा एक स्टॉल चालू केला सावंतवाडीमध्ये. सावंतवाडीला सिटीमध्ये एक गार्डन आहे, त्या गार्डनच्या बरोबर बाजूला ते नगरपालिकेकडे जागा मागून घेतली. तर नगरपालिकेनं अपंग असल्यामुळे ती जागा दिली. तर तिथे वडापावचा स्टॉल चालू केला. तर तो माझा एक मित्र आहे, ते आमच्या संस्थेचे पण अध्यक्ष आहे. मग त्यांनी आणि मी ते दोघांनी मिळून तिथे ते वडापावचा स्टॉल चालू केला. 6 वर्ष झाली त्या स्टॉलला आता चालू करून. तो स्टॉल पण चालू आहे वडापावचा. तर त्याच्यानंतर म्हटलं आता वडापावचा स्टॉल चालू आहे, तो दिला, माणूस ठेवला तिथे. आणि त्याला सांगितलं तुझं म्हणजे त्याला ठेवून तो पूर्ण काम सगळं तो करतो. फक्त त्याचं काय असेल ते संध्याकाळचा हिशोब वगैरे तो आमच्याकडे देतो. बाकी त्याला पेमेंट वगैरे देऊन किंवा ते करून त्याला ते सांगितलं की तुझं तू ते पूर्ण बघायचं म्हणून. ते झाल्यानंतर परत काजूमध्ये मला तर इंटरेस्ट होता. मग काजूमध्ये इंटरेस्ट होता तर एक आमच्याकडचे अजून इथे रुपेश सावंत म्हणून एक व्यक्ती होत्या. तर त्यांनी मला ते विचारलं की तुम्ही आमच्या काजू फॅक्टरीमध्ये म्हणजे पूर्ण काजू फॅक्टरी बघायची, त्यांनी ऑफर केली. तर मी म्हटलं ठीक आहे. मग ते पूर्ण काजू फॅक्टरीमध्ये त्यांच्या गेलो. मी ते काजू फॅक्टरीचं पूर्ण बघायचं, म्हणजे पूर्ण काजू फॅक्टरीचं नियोजन करायचं. म्हणजे मॅनेजर म्हणूनच मी ते कामाला लागलो. तर त्यांना ते माझं काम आवडलं. त्यांनी मला 25% पार्टनरशिप पण दिली.
म्हणजे सगळं माझं काम बघितल्यानंतर किंवा एक प्रामाणिकपणा बघितल्यानंतर तर त्यांनी म्हटले की ठीक आहे, तुम्ही जसं करताय तसं काम चालू ठेवा. तुम्ही आमच्याकडे काम म्हणजे जे मॅनेज करताय ते सगळं करा. आम्ही तुम्हाला 25% पार्टनरशिप पण देतो. म्हणजे पेमेंट तर चालू आहेच, पेमेंट सोडून आणि 25% प्रॉफिट देतो म्हणून मान्य केलं. तर मग म्हटलं ठीक आहे, राहतो. मग ते पण काम चालू केलं. तर ते एवढं काम चालू केलं तरी सुद्धा अजून मला वाटायचं की नाही, अजूनही काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे एवढं सगळं तर येतच आहे, इन्कम येत आहे. मग अजूनही आपल्याला इन्कम आलं पाहिजे, कारण इन्कमचा एकच सोर्स ठेवून त्याच्यावर अवलंबून राहायला नाही पाहिजे. कारण हे आम्हाला जगताप सरांनी शिकवलं. मग ते काय म्हणायचे की तुम्ही लिहून ठेवा बोर्डवर की ABCDEFG हे शेवटपर्यंत जाऊ दे, झेड पर्यंत जाऊ दे, A to Z तेवढे तुम्हाला इन्कमचे सोर्स ठेवायचे आहेत, ए पासून झेड पर्यंतचे. असा प्रयत्न करा, एकावरच राहू नका. तर मी पण तसंच केलं. मी पण लिहून ठेवलं की आपल्याला मनामध्ये एक ठरवलं की ABCDEFG आपल्याला साधारण आपल्या जी पर्यंत तरी जायचं आहे घनश्यामच्या. मग एवढे तरी इन्कम सोर्स आपल्याला ठेवायचे आहेत. मग ते झाल्यानंतर मी परत बायको मला म्हणाली की आपण काहीतरी सुरुवात करूया. तिने 10वी 12वी झालेलीच होती, तर तिचं शिक्षण चालूच होतं त्यावेळेला जेव्हा आली. तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, तिनं ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन केल्यानंतर तिनं मला आजपर्यंत आयुष्यात तिचा सपोर्ट खूप लाभला. मग ती बोलली की आपण मेस चालू करूया, पार्थिवी मेस म्हणून. मग म्हटलं ठीक आहे. मग मेसचं काम चालू केलं. मेसचं काम चालू केलं तर सुरुवातीला तिने ते चालू केलं. म्हणजे बाजूला डबे वगैरे द्यायचे. असं कोण ओळखीचे वगैरे असतील तर त्यांना सांगायचे की आम्ही मेसचं काम चालू केलेलं आहे, तुम्हाला कोणाला डबा लागत असेल तर मला सांगा, मी घरून तुम्हाला घरपोच डबा देते. मग असे एक डबा, दोन डबा, तीन डबे, चार डबे, असे तिचे डबे वाढायला लागले. हळूहळू वाढायला लागल्यानंतर मग साधारण एक 2 ते 3 महिने गेल्यानंतर तिचे डबे 15 ते 16 दिवसाला डबे जायला लागले. 15 ते 16 डबे जायला लागले म्हटलं तर बरं आहे. मग मी तिला मदत करायला लागलो. म्हणजे दुपारच्या वेळेला तर मी कामावर असायचो, दुपारच्या वेळेला तिथे ती स्वतः देते डबे. मग संध्याकाळच्या वेळेला मी कामावरून आल्यानंतर मग ते डब्यांचं माझ्या गाडीवरून डबे पोच करायचे. मग ते ज्यांच्या घरापर्यंत आहे त्यांना फोन करायचा. आपल्याला काय वर जाता येत नाही, तर त्यांना फोन करायचा की तुमचा डबा जरा येऊन घेऊन जावा. मग घराच्या बाहेर ते येऊन पायरीपर्यंत, आपण जिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत घेऊन जायचं. मग तिथून ते घेऊन जातात आतमध्ये डबा वगैरे. तर अशा पद्धतीने कामं चालू ठेवली. तर आज सध्या स्थितीला म्हणजे माझे इन्कमचे सोर्स बघितले तर 4 ते 5 इन्कमचे सोर्स आहेत. म्हणजे जे आम्ही तयार करून हे करून ठेवलेले आहे, म्हणजे एकावर अवलंबून न राहता करायचं म्हणून. आणि ज्या वेळेला म्हणजे पैशाची किंमत मला तेव्हा कळायची, मग तेव्हा मला म्हणजे एक कुठं नवीन भेटत नव्हती. पण आज देवाच्या कृपेनं म्हणजे चांगली आहे स्थिती. की आज मी इतरांना, तेव्हा मला कोण मदत करत नव्हतं, आम्हाला कोण काही देत नव्हतं, पण आज मी इतरांना मदत करू शकतो किंवा इतरांना काही देऊ शकतो. किंवा आज पटकन जर समजा काही एखादी गोष्ट लागली तर ती मी खरेदी करू शकतो, घेऊ शकतो. तर मला म्हणजे माझ्या कुटुंबाने सुद्धा मला खूप म्हणजे सपोर्ट केला. मी पडल्यानंतर माझ्या कुटुंबामध्ये 5 व्यक्ती आहेत. म्हणजे माझे आई, वडील, 2 भाऊ आहेत आणि एक बहीण आहे. बहिणीचं लग्न झालेलं आहे. मोठ्या भावाचं लग्न झालेलं आहे, तो मुंबईला सेटल झालेला आहे. म्हणजे ज्याचं त्याचं ते बघतात. असं मला कोण म्हणजे मला ते कोण मदत करत नाही किंवा त्यांच्यावर मी अवलंबून नाहीये. सुरुवातीला मी जेव्हा पडलो, जेव्हा माझं अपंगत्व आलं होतं सुरुवातीला, तेव्हा मला असं वाटायचं की जर मी जिवंत राहिलो तर इतरांवरच अवलंबून राहावं लागेल आयुष्यभर. इतरांची मदत घेतल्याशिवाय मला जगता येणार नाही. मला कुठली गोष्ट पाहिजे असेल तर ती कोणाकडे तरी मागावीच लागेल. काय वस्तू आणायची असेल तर त्याच्यासाठी पैसे त्यांच्याकडे मागावे लागतील, असं मला तेव्हा
पूर्वी वाटायचं, पण आता मला तसं काही वाटत नाही. कारण आता मीच माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या आई वडिलांना जेव्हा हवी तेव्हा मी, माझे दोन भाऊ आहेत ते चांगले आहेत, सुदृढ आहेत. दोघेही सुदृढ आहेत. एकाचं लग्न झालेलं नाहीये, जो छोटा भाऊ आहे त्याचा, आणि तो म्हणजे बँकेमध्ये असतो गोव्याला. आणि दुसरा मोठा भाऊ आहे तो बीएसटी मध्ये मुंबईला आहे, तो लागलाय. पण त्यांचं ते बघतात, स्वतःच स्वतः हे करतात. तर आई, मी सावंतवाडीमध्ये राहतो. आमचं गाव आहे ते सावंतवाडी शहरापासून 17 किलोमीटर आहे. आणि सावंतवाडी सिटीमध्ये मी, माझं कुटुंब, माझी बायको, मुलं आणि माझी आई आणि वडील माझ्याकडेच असतात. तर त्यांना मी बघतो. माझे भाऊ आहेत, त्यांना मी मदत करतो आता. म्हणजे त्यांना जर समजा कधी 5-10 हजार रुपये लागले किंवा काय लागलं असेल तर मी पटकन देऊ शकतो. हम्म, एवढ्यापर्यंत मी म्हणजे स्वतःला तयार केलंय की आपण दुसऱ्यांकडे नाही मागायचं. आता माझे भाऊ असे असून सुद्धा त्यांना मी मदत करतो, पण मी त्यांच्याकडे कधी आजपर्यंत म्हणजे मदत मागत नाही, 1 रुपया मागत नाही. अजून काही बोलायचं? हा, बोला सर. काही बोलायचं की प्रश्न उत्तर घ्यायचे? नाही, बोला सर. सर, खरोखर तुमचा जीवन प्रवास अगदी संघर्षमय आहे. आणि तुम्ही ज्या एक एक पायऱ्या चढत इथपर्यंत पोहोचला, तर तुम्हाला खूप खूप सलाम तुमच्या या सगळ्या जिद्दीला. आणि जसं तुम्ही सांगितलं की एक नवीन लेसन, की डिफरंट टाइप्स ऑफ इन्कम सोर्सेस. आणि जसं पूर्वीच्या वेळेस असं सांगितलं जायचं की चौसाला अवगत पाहिजे, तसं तुम्ही थोडक्यात सांगितलं की एका कलेवर उपयोग नाही, तर वेगवेगळ्या कला अंगीकारल्या पाहिजे आणि त्या इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. आणि तुमचा जो ॲटिट्यूड आहे, जो मी ऑब्झर्व केला, एकतर खूप लोकांकडून शिकणं वेगवेगळ्या पद्धतीने आणि त्याचं श्रेय त्याला देणं, हा पण खूप मोठा ॲटिट्यूड तुमच्याकडून शिकायला मिळाला या संपूर्ण प्रवासात. माझा प्रश्न आहे की तुमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण, मग तो अगदी ऍक्सिडेंटच्या आधी असेल किंवा ऍक्सिडेंट नंतर असेल, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा ना. म्हणजे आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण, असं म्हणजे थोडस अवघडच आहे. कारण तरी पण तो तसं विसरू शकत नाही असा असतो ना. म्हणजे तसं बघितलं तर ती जी मुलगी आहे ना, तिने मला जेव्हा विचारलं की तू माझ्याशी लग्न करणार का, असं म्हणजे एक चांगली मुलगी होती ती. म्हणजे मी आयुष्यात कधी अशी अपेक्षा पण केली नव्हती की माझं अपंगत्व म्हणजे पॅराप्लेजिक, त्याच्यात माझ्या कमरेपासून खाली असं म्हणजे पूर्ण म्हणजे चालायचा विषयच नव्हता, व्हीलचेअरवर असायचो मी, किंवा माझ्या पायात ताकद नाही. त्याच्यानंतर माझं शिक्षण एकतर 10वी पर्यंतच झालेलं, आणि त्याच्यात माझं वय तिच्यापेक्षा 10 वर्षांनी जास्त वय होतं. तर एवढं सगळं असून ती मुलगी 12वी म्हणजे नुकतीच 12वी पूर्ण केलेली चांगली सदृढ मुलगी, दिसायला वगैरे एवढी म्हणजे सुंदर मुलगी, आणि कुठल्याही प्रकारचं अपंगत्व नाही, कुठल्याही प्रकारचं व्यंग नाही, कुठल्याही प्रकारचं म्हणजे गोरी वगैरे काळी नाही, काहीच नाही, पूर्ण चांगली अशी. आणि अपेक्षाच नव्हती की तिच्याकडून असं हे होईल. मग तेव्हा तिने जेव्हा मला विचारलं की तू माझ्याशी लग्न करणार, तर मला ते असं म्हणजे काय करू, असं प्रश्न पडलेला. की मी असं आयुष्यात तो लग्नाचा वगैरे विचार केला नव्हता. तर तो एक मला क्षण असा खूप आनंदाचा वाटला. कारण मन असं एकदम हे झालं की किती जरी काय म्हटलं तरी आपल्याला एवढी चांगली मुलगी स्वतःहून हे चालून आली म्हणून. खूप छान सर. याच्या अगदी विरुद्ध प्रश्न, तुमच्या आयुष्यातील वेदनादायक क्षण. जेव्हा पडलो, मी झाडावरून पडलो, अं, तोच म्हणजे माझ्या आयुष्याला म्हणजे अगदी कलाटणी देणारा, म्हणजे असा पूर्ण
म्हणजे कायापालटच आयुष्याचा. म्हणजे जे पूर्वीचं माझं आयुष्य होतं ते पूर्णपणे अलग, आणि त्याच्यानंतरच म्हणजे बदललंच पूर्ण. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की पूर्ण कायापालटच झालं. म्हणजे पूर्वीचं माझं आयुष्य जे होतं ते उद्ध्वस्त झालं. सगळी स्वप्न माझी त्या एका क्षणामुळे माझी पूर्ण स्वप्न उद्ध्वस्त झाली. तो क्षण म्हणजे सगळ्यात दुःखाचा माझा क्षण, जे माझा अपघात झाला तो. कारण त्याच्या पूर्वी मला म्हणजे ते ऍक्सिडेंट होण्याच्या आधी 5 मिनिटं सुद्धा मला असं म्हणजे कल्पना नव्हती की माझं पुढचं आयुष्य, म्हणजे आता इथून पुढचं आयुष्य हे पूर्णपणे म्हणजे वेगळं असेल. म्हणजे एक काय म्हणतो ते, म्हणजे स्वतःच्या पायावर त्या दिवसापासून मी हात असे म्हणजे हात सोडून असा पूर्ण माझ्या पायावर आजपर्यंत उभा राहिलो नाही. म्हणजे त्याच्यापूर्वी मी पूर्ण पळायचो, धावायचो, सगळं असायचं. पण त्या दिवसापासून आजपर्यंत मी असा म्हणजे त्या पद्धतीनं असा कधी उभाच राहिलो नाही आजपर्यंत. म्हणजे पूर्ण दोन्ही हात सोडून आपण जसं असे चांगला माणूस कसा असा उभा राहतो तसं कधी उभाच राहिलो नाही. त्याच्यामुळे मला तो क्षण असा आयुष्यातून कधी विसरता येणार नाही. एवढा असा तो क्षण आहे. जसं अजून एक प्रश्न आहे मनात, की तुम्ही अगदी 9वीत असताना एक डायरेक्टली म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याच्या एखाद्या व्यक्तीचा हट्ट असतो, तसं शिक्षण सोडून की मला काहीतरी करायचंय, कमवायचंय, आणि तीच एनर्जी लेव्हल आजही आहे की मला एका गोष्टीवर डिपेंड न राहता मला डिफरंट पॉकेट्स, डिफरंट इन्कम्स, डिफरंट स्किल्स, कला असतील, आणि त्या कलांचा वापर करून माझे स्रोत वाढवणे. तर ही एनर्जी लेवल तुम्ही कशी मेंटेन ठेवतात, त्याबद्दल थोडक्यात सांगा ना. कारण हे सगळं आतून आहे, तुम्हाला बाहेरून कोणीही सांगितलं नाही की हे करा ते करा. तुम्हाला नाही आतून वाटलं आणि शोधत गेले, आणि लोक भेटत गेले. तर हे सगळं कसं मेंटेन ठेवतात? मला कसं आहे, मला आधी मार्गदर्शक जे आहे ते मुळात चांगले व्यक्ती लाभले. म्हणजे जिथे मी सुरुवात केली तर माननीय नसीमा दिदी. नसीमा दिदी ह्या एक चांगल्या मार्गदर्शक माझ्यासाठी आहेत. तर त्यांनी मला जे काही शिकवलं ते त्याच्यातून मला खूप काही शिकण्यासारखं भेटलं. मग हे जे माननीय जगताप सर आहेत, डॉक्टर अविनाश सावजी आहेत, त्याच्यानंतर इकडे मेडिकल मिशन सेक्युलरच्या सिस्टर जेमा आहेत. तर असे बरेच लोक आहेत. मग ज्यांचं मला जे मार्गदर्शन भेटलं ते खूप मोलाचं ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे मी जे जे शिकत गेलो ते मला अजून अजून त्याच्यामध्ये वाढ होत गेली. म्हणजे मला पूर्वी वाटायचं की आपण एक ह्या लेवल पर्यंत म्हणजे मी विचार करायचो. तर मी एक समजा आता एखाद्या व्यक्तीला भेटलो की त्याच्यामध्ये थोडी विचारांची हे मी पडलो ना झाडावरून, पडल्यानंतर मी साधारण घरी 6 महिनेच म्हणजे घरात 6 महिनेच राहिलो. पण त्या 6 महिन्यामध्ये 1,500 ते 2,000 पुस्तकं मी वाचली लॅबची. म्हणजे मला दुसरं काही हेच नसायचं ना. माझे डोळे चांगले होते, मेंदू विचार करण्याची मेंदूमध्ये म्हणजे हे होती, क्षमता होती. डोळे चांगले होते, फक्त मी जागेवरून हलू शकत नव्हतो आणि दुसरं काही करू शकत नव्हतो. बरं, नुसतं दिवसभर बसून विचार करायचा तर ते डोकं असं पूर्ण हे व्हायचं. तर मग मनात विचार केला की आता आपण करायचं काय. म्हणजे घरात नुसतं बसून खूप बोर व्हायचं. कारण आमची परिस्थिती घराची अशी नव्हती की टीव्ही म्हणा किंवा इतर गोष्टी, मोबाईल, टीव्ही, तर ह्या गोष्टी तेव्हा आम्हाला बघायला सुद्धा भेटत नव्हत्या. म्हणजे आमच्या घरामध्ये लाईट, सुरुवातीला आमच्या घरामध्ये लाईट पण नव्हता. त्याच्यानंतर मग लाईट आला. लाईट आल्यानंतर शेवटपर्यंत आमच्या घरामध्ये टीव्ही नव्हता. मी पडल्यानंतर, माझं अपंगत्व आल्यानंतर आम्ही आता आमच्या घरामध्ये टीव्ही घेतला. म्हणजे तिकडच्या गावाकडच्या घरामध्ये. आता माझ्याकडे इकडे एलईडी वगैरे आहेत, ते तो भाग वेगळा. पण तेव्हा आमच्या घरात टीव्ही नव्हता, रेडिओ नव्हता, मोबाईल नव्हता. तर म्हणजे मनोरंजनाचं कुठलंही साधन नव्हतं. तेव्हा मी ठरवलं की आपण पुस्तकं वाचायची.
मग पुस्तकं वाचायला सुरुवात केली. एक पुस्तक वाचलं, दोन वाचलं, तीन वाचली, अशी करता करता 1,500 ते 2,000 पुस्तकं, त्यांची पूर्ण लायब्ररी. ते मला शेवटी बोलले की बाबा आता आमच्याकडे पुस्तकं नाहीत म्हणजे तुला द्यायला. त्यांनी मला फ्री मध्ये, म्हणजे त्यांनी माझी परिस्थिती बघून ते मला बोलले की तू आम्हाला फी वगैरे काही देऊ नको. त्यांची मंथली फी वगैरे असायची. ते मला बोलले आम्हाला तुझ्याकडून आम्हाला फी वगैरे काही नको आहे, तुझा वेळ जाईल असं तू बघ. मग मी माझा वेळ जायला पाहिजे म्हणून पुस्तकं वाचायला सुरुवात केली. पण त्या पुस्तकातून मला एवढं प्रचंड म्हणजे असं एक ऊर्जा आतून मिळत गेली की मला कुठल्या गुरुची किंवा कोणाची अशी आवश्यकता भासली नाही तशी सुरुवातीलाच. म्हणजे जे मुळातच म्हणजे हा स्वप्ननगरीचा प्रवास, त्याच्यानंतर पुण्याचा प्रवास, डॉक्टर अविनाश सावजींचा प्रवास, हे सगळं करायच्या अगोदर सगळ्यात महत्वाचा माझा गुरु म्हणजे पुस्तक. म्हणजे तिथून मला खरी ऊर्जा मिळालेली होती सुरुवातीला. तो एक पर्याय म्हणून मी पुस्तकं वाचायला सुरुवात केलेली की आपला वेळ जायला पाहिजे कुठेतरी, म्हणून मी पुस्तक वाचायला सुरू केली. त्याच्यानंतर वाचत वाचत गेलो आणि मला ती त्या पुस्तकाची आवडच निर्माण झाली की मी त्यांची पूर्ण लायब्ररी सगळी वाचून टाकली. पूर्ण 2,000 त्यांच्याकडे जेवढी पुस्तकं होती सगळी मी वाचली. त्या म्हणजे आमच्या गावाच्या बाजूला एक लायब्ररी आहे. बाबा मला आणून द्यायचे पुस्तकं आणि मी वाचायचो. एका दिवसात एक पूर्ण कादंबऱ्या सुद्धा वाचायचं. तर पूर्ण असं जाड पुस्तक मी सकाळी दिलं की दुपारपर्यंत ते संपून टाकायचं वाचून. मग बाबा मला येताना तीन तीन चार चार पुस्तकं अशी घेऊन यायचे. मग दर 2 दिवसांनी त्यांना जावं लागायचं पुस्तकं चेंज बदलायला. असं म्हणजे एकदा चालू केलं की मला झोप यायची नाही. मग मला ते अर्धवट पुस्तक राहिलं ना की मला असं झोप यायची नाही. मग मी उठून ते पुस्तक वाचायचं. जेव्हा ते पुस्तक वाचून पूर्ण व्हायचं तेव्हा माझ्या मनाला ते असं शांत वाटायचं. मग मी झोपायचो. म्हणजे जोपर्यंत ते पुस्तक असं पूर्ण होत नाही वाचून, अर्ध पुस्तक मी आयुष्यात कधी तेव्हा ठेवलं नाही. कारण मला ती उत्सुकता जशी वाटत गेली, वाढत गेली की आपल्याला शिकायला पाहिजे, शिकायला पाहिजे. त्याच्यानंतर आत्मचरित्र वगैरे वाचली. तर बऱ्याचशा अशा याच्यामुळे ते वाढत गेलं. आणि जो आत्मविश्वास मनातला आहे तो वाढत गेला. त्याच्यानंतर मग जे गुरु लाभले, जे म्हणजे दिदी वगैरे, हे चांगलं सगळ्यांनी चांगलं शिकवलं. त्याच्यामुळे मनात ती ऊर्जा अशी जी वाढत गेली, वाढत गेली, वाढत गेली, ती वाढतच गेली. आणि त्याच्यानंतर मला मनाकडे म्हणजे वाटायला लागलं की आम्ही प्रत्येक गोष्ट करू शकतो. म्हणजे आमचं पण एक वेगळं विश्व आहे. जी व्हीलचेअर आहे त्या व्हीलचेअरचं सुद्धा एक वेगळं जग आहे. म्हणजे हे जग आहे त्याच्यापेक्षा हे जग खूप चांगलं आहे. मी तर म्हणतो की जर चांगलं असतो तर मला आयुष्यात एकच गोष्ट करता आली असती. पण आज अपंगत्व आल्यामुळे मी बऱ्याच गोष्टी करू शकतोय. म्हणजे आज माझ्याकडे इन्कमचे 4 सोर्स ते 5 सोर्स आहेत. तर त्यावेळेला माझ्याकडे एकच असतं. म्हणजे त्या क्षेत्रामध्ये मी गेलो असतो पुढे. पण खूप काही म्हणजे शिकता आलं नसतं, खूप काही करता आलं नसतं. पण अपंगत्व आल्यामुळे, ह्या अपंगत्वामुळे मला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या. म्हणजे त्या माझी मजबुरी होती म्हणून कराव्या लागल्या, पण किंवा असेल, पण त्या पुढे मला कामाला आल्या. म्हणजे आज मी काय म्हणतो की माझा जो छोटा भाऊ आहे तो चांगला आहे, मोठा भाऊ आहे तो चांगला आहे. पण तुम्ही जर म्हणजे मोठेपणा मी अजिबात सांगत नाही. पण त्या दोघांपेक्षा माझी जी हे आहे ना, स्थिती आहे ती खूप चांगली आहे. म्हणजे माझे घरचे सुद्धा मला बोलतात, माझ्या संपूर्ण गावातले लोक माझं कौतुक करतात, आमच्या तालुक्यात इथे आजूबाजूचे सगळे लोक माझं कौतुक करतात की म्हणजे तुझी परिस्थिती अशी आहे आणि तू तुझ्या दोन्ही भावांपेक्षा चांगली प्रगती केलेली आहे. म्हणजे चांगलं सगळं व्यवस्थित आहे असं. खूप छान घनश्याम सर. तुम्हाला तर ऐकावंसच वाटतंय. पण मी सर्वात आधी रणजित जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी बोलावं. नंतर डॉक्टर सुनीता मॅडमला. सुनीता मॅडम, तुमच्याकडे ते रेंजचा लाईटचा इश्यू असेल तर तुम्ही आधी बोला, मग आपण रणजित जोशींना सांगू. हा, हॅलो सर. हा, बोला बोला. नमस्ते मॅडम. हा झाली मुलाखत. खूप हा. छान वाटलं. सर ऍक्च्युली याची आणि माझी फारशी ओळख नाहीये. फक्त हा आमच्या संस्थेत कामाला होता. औपचारिक कधी इकडं इकडं जाणं झालं तर तेवढंच बोलणं व्हायचं. आणि आता संस्थेतनं बाहेर पडून एक नवीन संस्था तो इतरांसाठी चालवतोय. एवढी जुजबी माहिती होती त्याच्याबद्दल मला. आणि तुम्ही सिंधुदुर्गचं कोणतरी नाव सुचवा म्हटलं, मला पटकन याचं नाव डोक्यात आलं म्हणून मी सुचवलं होतं. आणि आजच्या तुझ्या मुलाखतीमधून घनश्याम खूप छान तू म्हणजे तुझा स्ट्रगल मांडलास आणि
हो आणि छान समजलं तुझ्याबद्दल. खरंच कौतुक आहे तुझं. म्हणजे व्हीलचेअर बाउंड असताना तू चालायला लागलायस, हा खरंच. लोक चालणारे व्हीलचेअर वर येतात. पण तुझं कौतुक आहे. बायको पण तुझी गोड आहे, पोरं गोड आहे. ते फक्त मी फेसबुकवर बघत असते त्यांचे फोटोज. पण जास्त आपलं प्रत्यक्षात बोलणं नाही होत आहे. कधीतरी भेटू, सिंधुदुर्गला आलास तर. तुम्ही पण रत्नागिरीला या. ऑलवेज वेलकम. हो हो मॅडम. आणि आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मॅडम मॅडम कशा कोल्हापूरला असायच्या त्याच्यामुळे कसं एवढा संपर्क यायचा नाही. म्हणजे कधीतरी आमचं वर्षातून एकदा किंवा कधीतरी असं जाणं व्हायचं कोल्हापूरमध्ये. होय. हो आणि सगळीकडे कधीतरी इकडे यायच्या तेव्हा. छान वाटलं ऐकून तुला. ऑल दी बेस्ट. थँक्यू मॅडम. ओके. धन्यवाद डॉक्टर सुनीलजी जोशी सर. घनश्यामजी, तुमचं नमस्ते. तुमची लढाई खूप उत्तम वाटली एकदम. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शिक्षण घ्यायची इच्छा नंतर झाली, हा सगळ्यात आनंदाचा गोष्ट. कारण की शिक्षणाशिवाय बाकी काही नाही आहे. आणि तुम्ही ज्या मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीने शिकले, हे खरंच आपल्या अपंगांकरता नव्हे तर अनेक समाजाच्या लोकांकरता की आपण काय करू शकतो. अपंग असल्यानंतर आम्ही सगळं करू शकतो, तर मग बाकीचं काय करू शकतो, बाकीच्यांना काय. हा एक उत्तेजनात्मक लोकांना, म्हणजे आजकाल यंग लोकांना आत्महत्या करायची मोठी इच्छा असते आणि आत्महत्या करतात. तर तुमच्या सारख्यांची उदाहरणं यांच्यासमोर यायला पाहिजे. तुमच्या याच्यावर खरं तर म्हणजे तुमच्या सारखे जे आहे आपले अपंग, अशा लोकांवर मीडिया का हे लक्ष देत नाही, मीडिया त्यांना समोर का आणत नाही, हा मला नेहमी प्रश्न असतो. आणि सगळ्यात मोठं कौतुक तुमच्या मिसेसचं मी करतो की तिने अपंग म्हणून तुमच्याशी लग्न केलं, हा सगळ्यात म्हणजे एक तिचा अभिमान मला वाटतं. तिचं अभिनंदन मी हो करतो. कारण की अशी व्यक्ती फार कमी मिळतात की मी या व्यक्तीच्या सेवेकरता, या व्यक्तीला पुढे मदत करण्याकरता मी लग्न करते, हा तिने तुम्हाला दिलेला एक हे आहे. आणि शिक्षण तर तुम्ही वेगवेगळे शिकले, हा सगळ्यात आनंदाचा गोष्ट आहे. ते तुम्ही इतरांनाही शिकवलं, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. सोशल ॲक्टिव्हिटीज आपल्या आहेत त्या तुमच्या अजून वाढवा, बाकी त्यांना काही प्रश्नच नाही आहे. आता नसीमा दिदी आहे, जगताप सर आहे, सावजी सर आहे, यांच्याशी तुमचा संपर्क आला आणि त्यांनी तुम्हाला प्रोत्साहित केलं, तर हे खूप ग्रेट लोक आहेत, प्रश्नच नाही. सावजी सरांचं तर म्हणजे त्यांचं सोशल ॲक्टिव्हिटीज खूप वेगळी आहे, नसीमा दिदीचंही वेगळंच आहे. तर त्यांचंही मी एक अभिनंदन करतो आणि तुमचं अभिनंदन करून मी तुम्हाला आशीर्वाद देतो. धन्यवाद. धन्यवाद रणजित जोशी सर. घनश्यामजी, रणजित जोशी सर सर्वात सिनियर स्पीकर आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. वय 79 आणि तरीही ते येतात आणि आजही नागपूरमध्ये अपंगा संस्थेच्या मार्फत खूप मोठं कार्य अजूनही चालू आहे. तर निश्चितच अशी सगळी लोक इथं जुळतात आणि संवाद होत असतो. भानसे सर, अनम्यूट करून बोलू. सर्वांना नमस्कार. नमस्कार. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर, नमस्कार, बोला. हा. सर्वप्रथम आमच्या दिव्या देशमुख जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत जिंकली, त्यांचे खूप खूप अभिनंदन या संवाद स्पर्धेच्या माध्यमातून. आणि सरांनी बी मगाशी ऐकण्यात आलं का स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा वगैरे खेळतात. ठीक आहे. आणि सरांनी आतापर्यंतचा जो प्रवास आहे, एवढ्या कमी वयात इतक्या लोकांना रोजगार दिला, इतक्या लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्यांनी दिव्यांग लोकांना बाहेर काढलं, याचा पण मला अभिमान आहे, खूप गर्व आहे. आणि सरांना एक एक म्हणजे थोडक्यात विचारायचं आहे का सर, तुम्ही ज्यावेळेस तात्काळ तुम्हाला औषधोपचार मिळाला असता तर तुम्ही तुमच्यावर अजून काही म्हणजे हॅलो. चालले असते, औषधोपचार तात्काळ मिळाला तर तुम्हाला 5-6 तास तिथं तो पडून राहिले, बरं गोल्डन पिरियड तुमचा चालला गेला. हॅलो सर, बरोबर आवाज आहे. येत नाही सर तुमचा जरा.
हा ठीक आहे. तर तुमचा जो प्रवास तुमचा जो झाडावरून पडले तर त्यावेळेस तात्काळ तुम्हाला औषधोपचार मिळाली असती तर त्यावेळेस डॉक्टरांनी असं काही सांगितलं होतं का तुम्हाला? हो, सांगितलं होतं हा सर. एक माझा प्रश्न. सांगितलं होतं. आणि दुसरा एक म्हणजे मिनिट एक मिनिट. आणि मुळात जेव्हा मी झाडावरून पडलो तो म्हणजे दुपारची 1ची वेळ होती आणि संध्याकाळी 5 ते 5:30 पर्यंत मी त्या झाडाखालीच पडून राहिलो. हा, म्हणजे तेवढे 3 ते 4 तास कोणी मला बघितलंच नाही आणि त्याच्यानंतर मग सावंतवाडीमध्ये घेऊन आले. त्याच्यानंतर मग सावंतवाडीमध्ये त्यांनी बोलले की आम्हाला ते नाही तिथे करता येणार. मग त्यांनी गोव्याला पाठवलं. मग गोव्यामध्ये जाईपर्यंत आम्हाला रात्र झाली. रात्री साधारण 3 ते 4 वाजेपर्यंत आम्ही गोव्यामध्ये पोहोचलो. मग गोव्यामध्ये पोहोचलो तर दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यांचे तिथे वार असतात ऑपरेशन करायचे. म्हणजे जी मेजर ऑपरेशन असतात ती ते बोलतात की बुधवारचं रविवारचं असं काहीतरी त्यांचे 2 वार ठरलेले असतात. तर त्या वारला ते ऑपरेशन करतात. तर त्याच्यामुळे 3 दिवस मला म्हणजे अपघात झाल्यानंतर साधारण 3 दिवसाच्या नंतर माझं ऑपरेशन झालं. ठीक आहे सर. आणि आता याच्या समोरचा आता तुमचा प्रवास कसा राहील त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. आतापर्यंत प्रवासात तर खूप म्हणजे दिव्यांग लोकांना आणि या नवीन नवीन जीवनामध्ये तुम्ही लय कमी वेळात वयात खूप काही शिकले आणि इतरांना खूप सर्व 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 लोकांना प्रेरणादायी आहे. असे काम आहे तुमचे. तर धन्यवाद सर, खूप खूप. थँक्यू. पुढचा प्रवास याच्या समोर काय राहील तेवढं बोलून घ्या. याच्या समोर तुम्ही पुढचं अजून म्हणजे काय तुमची सर प्लॅनिंग आहे? एक महत्वाचं म्हणजे जे संस्थेचं आमचं काम आहे ते आम्ही चालूच ठेवणार. आणि एक सगळ्यात महत्वाची म्हणजे माझी एक गोष्ट आहे की अपंग व्यक्ती ज्या आहेत म्हणजे ज्या दिव्यांग व्यक्ती आहेत तर त्यांना प्रत्येक गोष्ट आली पाहिजे. म्हणजे ते एका गोष्टीवर अवलंबून न राहता विविध गोष्टी म्हणजे जे मी करू शकतो. मला आता एकाच कामावर अवलंबून न राहता त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी तयार करायचं. म्हणजे एकावरच अवलंबून न राहता हे माझं मुख्य उद्देश हाच आहे की जो कोण दिसेल म्हणजे एखादा व्यक्ती दिसेल तर तो जर काहीच करत नसेल तर त्याला काहीतरी करायला लावायचं. म्हणजे कुठलीही गोष्ट करत नसेल, काहीच करत नसेल तर एक काहीतरी करायला लावायचं. जर तो एक गोष्ट करत असेल तर त्याला 2 गोष्टी करायला लावायच्या. तो जर 2 गोष्टी करत असेल तर त्याला सांगायचं की 2 गोष्टी नाही अजून तिसरी गोष्ट म्हणजे काहीतरी कर. असं म्हणजे एका सोर्सवर अवलंबून त्यांना ठेवायचं नाही आहे मला. जे दिव्यांग बांधव आहेत माझे तर त्यांना मला एवढंच सांगायचं आहे आणि त्यांच्यासाठी मला तेच करायचं आहे. आणि जर कोण असेल त्यांना एकच सांगायचं आहे की तर त्यांनी एकाच गोष्टीवर अवलंबून राहायचं नाही. म्हणजे उत्पन्नाचे जे सोर्स आहेत, जे उत्पन्नाचे पर्याय आहेत ते वाढवायला पाहिजेत. म्हणजे वाढवून ठेवायचे आपण. म्हणजे एकच गोष्टीवर अवलंबून राहायचं नाही. धन्यवाद आणि सर. आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना त्या त्या प्रत्येक गोष्टीचं ट्रेनिंग देणार. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना आम्ही तयार करणार. जे आम्हाला येतं ते आम्ही त्यांना शिकवणार. म्हणजे जे आमच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आम्ही त्यांच्यामध्ये थोडक्यात म्हणजे सांगायचं म्हणजे जी आमच्याकडे जी ऊर्जा आहे ती त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ती ऊर्जा आम्ही हे करणार, भरणार. धन्यवाद सर. दुसरं एक सांगा सर, आता तुम्ही खेळणं वगैरे काय सुरू आहे तुमचं खेळण्याच्या बद्दल खेळणं तुम्ही? म्हणजे बांबूपासून जे बैलगाडी वगैरे, नाही नाही नाही, ते घड्याळ नाही सर. वगैरे. तुम्ही बुद्धिबळ स्पर्धा वगैरे म्हणत होते ना मगाशी. हॅलो. मॅडम परिचयामध्ये तुमचा दिला होता बुद्धिबळ स्पर्धा वगैरे खेळतात म्हणून. अजून काय काय हा, खेळता तुम्ही? बुद्धिबळ आणि कॅरम. अच्छा, म्हणजे हे ठीक आहे सर. खेळ आहेत त्या. म्हणजे मी स्पर्धेला वगैरे तसा म्हणजे जास्त जात नाही. पण ती एक माझी आवड आहे. म्हणजे म्हणजे खेळामध्ये जर समजा तुम्ही मला म्हटलं की तुम्हाला पूर्वी मला क्रिकेटची आवड प्रचंड होती. पण अपघातामुळे ते मला शक्य झालं नाही. म्हणजे मला ते सगळं सोडावं लागलं. मी आज टीव्ही कडे सुद्धा बघत नाही. कारण जी माझी इच्छा होती, जे मला क्रिकेटची आवड होती, पण ते सगळं स्वप्न तुटल्यामुळे मी आज त्या खेळाकडे बघत नाही. मग जेव्हा मला बसूनच काहीतरी करायचं असं तर तेव्हा मला ते कॅरमची आणि चेसची आवड लागली. धन्यवाद सर. आता पॅरालिम्पिक वगैरे मध्ये हे सगळे खेळ शिकवले जातात ना सर, व्हीलचेअरचे खेळ नाही वगैरे? सर, माझं एक स्पष्ट मत आहे की मी खेळाकडे जास्त फोकस करत नाही. म्हणजे जो खेळ हा विषय आहे याच्यामध्ये मी पडत नाही जास्त. म्हणजे माझा जो वेळ आहे तो मी खेळामध्ये म्हणजे
कोणाला वाईट वाटण्याचा किंवा असा प्रश्न नाही. पण माझं असं वैयक्तिक मत आहे की मी खेळामध्ये वेळ घालवत नाही माझा. म्हणजे मला खेळाची आवड आवड अशी खूप प्रचंड नाही. पण ते कॅरम चेस वगैरे मी खेळतो. पण एक कधीतरी आवड म्हणून, म्हणजे खेळता येतं मला, पण त्याच्यामध्ये वेळ नाही माझा वाया घालवत मी. धन्यवाद सर. धन्यवाद बांसे सर. अनुराधा मॅडम. नमस्कार. नमस्ते. मी अनुराधा जोशी कराडहून बोलतीये. तुमचं सगळं हे प्रवास ऐकल्यावर तुम्ही एक वाक्य बोलला की मी जर सदृढ असतो तर माझ्या हाताने एवढं काम घडलं नसतं, एकच रस्ता मी पकडले असते. बरोबर. खूप भावुक होण्यासारखं वाक्य होतं हे तुमचं. आणि एक असं म्हणतात की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. पण इथं मला ते पण वाक्य वापरताना नाही आवडत. अ, नाही. कारण हे काही चांगली गोष्ट नाहीये की एखादी माणूस आपलं अवयव गमावतो ते. पण खूप छान वाटलं की आता तुम्ही हे पण सांगता की मी फक्त 9वी शिकलेला होतो, मला शिक्षण नाहीये, माझ्याकडे सर्टिफिकेट नाहीये. पण आज बरेच जण बिझनेस मॅनेजमेंट शिक्षण घेऊन कुठंतरी नोकरी करत असतात. पण ते तुमच्या खरंच तुमच्याकडे ते बिझनेस मॅनेजमेंटचं एक शिक्षण आपोआपच तुमच्याकडे ते मुळातच आहे. त्यामुळंच तुम्ही भले ते थोडं छोटस का असेना, पण तुमचा विचार अशी बरेच उद्योगामध्ये तुम्ही वापरले आणि त्याच्यात तुम्ही एक अनुभवी काम काम पण अनुभवातून किंवा प्रॅक्टिस मधून तुम्ही खूप छान काम करता आणि तेच तुम्ही दुसऱ्यांना पण द्यायचं. तुमचं हे जे मनोभावना आहे ते खूप छान आहे. कारण असं मी पण थोडंफार इकडं तिकडं साठी काहीतरी विचार करत असते आणि त्यांना ह्याच्याबद्दल चर्चा करते. तुम्ही बसू नका, रोज तुम्ही 5 रुपये का कमवा, पण काम करायला बरोबर सुरू आहे. करा. अगदी पण लोकांना अगदी बरोबर आहे. जे अवयव नाही जे अवयव नाही त्याच्यावरच जास्त भर घालतात. नाही मॅडम, मला एक हात नाहीये, मी काय करू? मला 2 पाय नाहीये, मी काय करू? असं म्हणतात. पण आज तुमच्याकडे बघून 2 पाय म्हणजे अर्ध पेल्याकडे अर्ध भरलेला बघायचं असतं, अर्ध रिकामा पेल्याकडे नाही बघायचं, असं पण बरोबर. मला वाटते. खूप छान प्रवास आहे तुमचं. तुम्ही पुढे जाऊन आणि तुम्हाला मार्गदर्शक पण खूप छान भेटलेत. यापुढे तुम्ही दुसऱ्यांचं मार्गदर्शक होणार आहात. आता आहे तुम्ही. हे पण छान वाटलं. आणि तुमच्या मिसेसचं नाव नाही घेत सांगितलं तुम्ही, नुसतं ती मुलगी असं म्हणता. त्यामुळं मला नाही कळलं, पण तिचं पण एक कौतुक हा. आहे. आणि खूपच म्हणजे अशी व्यक्ती मिळणं, अशी पण लोक असतात जगात, हे तिच्याकडनं बघून एक उदाहरण सांगायला खूप छान वाटते. खूप मॅडम खूप घेतलं कौतुक त्यांनी आहे आणि नाव दर्शना ना. दर्शना, बरोबर. दर्शना नाव घेतलं. अं, दर्शना नाव आहे. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हो. शुभेच्छा माझ्या. डॉक्टर अनिता मॅडम, सारिका मॅडम. हॅलो हॅलो. सर, नमस्कार. नमस्कार. खरंच प्रेरणादायी सर तुमचा जीवन प्रवास आहे. खूप छान वाटलं. आणि तुम्ही खरंच सर म्हटल्याप्रमाणे 64 कलांचे अभ्यासक तुम्ही आहात, ग्रहण करते तुम्ही आहात. खरंच खूप छान जे तुमचा जीवन प्रवास ऐकल्यावर. आणि तुम्ही अतिशय छान ठिकाणी सिंधुदुर्ग आणि लाकडी खेळण्यांचं तुम्ही तो व्यवसाय करता का काय, मला त्याच्याबद्दल जरा सांगा. म्हणजे ते कसं, लाकडी खेळण्यांबद्दल किंवा काजू उत्पादनाबद्दल, म्हणजे तुम्ही ते तसं हे करतात का, एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी पाठवतात, जसं आमच्या सारख्यांना जर मागवायचं असेल तर तसं घेता येईल का? आता असं ह्या येणे जरा थोडं हा सांगा. आता सध्या धन्यवाद. जिथे मी आहे ना, म्हणजे जिथे मॅनेजर म्हणून त्या फॅक्टरीला मी, म्हणजे सावंत कॅशू इंडस्ट्रीज म्हणून आहे, ज्याचा म्हणजे रोजची प्रोसेस आहे ती 1 टनाची आहे. म्हणजे अच्छा, एक हो टन ऐकलेलं काजू आहे. बिवर त्यांच्याकडे रोज प्रोसेस केली जाते.
अच्छा. तर त्या फॅक्टरीमध्ये 25% पार्टनर पण आहे मी. तर त्याचं जे पूर्ण फॅक्टरीचं नियोजन आणि पूर्ण त्याचा माल वगैरे पाठवायचा असेल ते सगळं मी बघतो. अरे वा. तर जो होलसेल माल वगैरे पाठवतो तर तो बांद्र्याला वगैरे मुंबईला किंवा वाशीला पाठवतो. अच्छा, इकडे नाशिकला पाठवले नाही का अजून पर्यंत? नाही आम्ही असं काही नाही, कुठे तुम्हाला जिथे पाहिजे डिमांड असेल जशी तिथे असेल तशी. पाठवतो. हा. अच्छा. हो, आणि म्हणजे खेळण्यांचे पण? ट्रान्सपोर्टचा हा खर्च हा. म्हणजे जे हे ठरवतो ना आपण, म्हणजे त्याचा एक रेट ठरवतो आम्ही, की आता सध्या सरासरी रेट किती आहे, तर बाबा एक 800 रुपये पर केजी आहे. मग हम्म. 800 रुपये पर केजी आहे, होलसेलचा रेट आहे. हा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे पाहिजे, जर समजा नाशिकमध्ये पाहिजे तर ट्रान्सपोर्टचा खर्च तुम्ही करणार का? तर ह्याच्यावरून ते सगळं इतर गोष्टी ठरलेल्या असतात. बाकी आम्ही कुठेही पाठवतो. आता सध्या आमचा माल जातो गोव्यामध्ये जातो आणि मुंबई, कोल्हापूर, पुणे एवढ्या ठिकाणी जातो. पुण्यामध्ये जातो, कोल्हापूरमध्ये जातो, मुंबईला, वाशीला जातो, बांद्र्याला जातो, गोव्याला जातो. अच्छा, म्हणजे आम्ही पण ग्राहक होऊ शकतो का, ह्या उद्देशाने मी विचारते. हो, सहज होऊ शकता, असं काही नाही. आणि लाकडी खेळण्यांबद्दल किंवा ते म्हणजे लाकडी ते खेळण्यांबद्दल जर प्रोडक्ट. सांगायचं झालं तर ते आम्ही सेल करत नाही लाकडी खेळणी. फक्त मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे फक्त बनवायचं काम करतो. म्हणजे आता कसं आहे की त्यांचं जे मार्केटिंग आहे ते कंपनी करते. त्यांच्याकडे 700 ते 800 प्रकारच्या वस्तू आहेत. मग ते आम्ही काय करतो, फक्त त्यांना त्या बनवून देतो. बनवून दिल्यानंतर ते आम्हाला रॉ मटेरियल ते आम्हाला घरापर्यंत आणून देतात. रॉ मटेरियल घरापर्यंत आणून दिल्यानंतर त्याची जी असेंब्ली आहे ना ती फक्त आम्ही करतो. आणि त्यांना ते परत देतो कंपनीला. मग कंपनी हे करते, सेलचं सगळं कंपनी बघते. अ, एकदा मॅडम आम्ही पुनवडीला आहे ना, पुनवडी यात्रा म्हणून पुण्यामध्ये भरते. मग हा. तिथे आम्ही 2 वेळा स्टॉल लावलेला. बापरे. अच्छा. म्हणजे पुनवडी यात्रा म्हणून आहे ना तिथे 3 दिवसाचा छान हे छान. असायची, ती यात्रा असायची. तर 2 वेळा आम्ही तिथे 2 वर्षे स्टॉल लावला. अच्छा. आणि अजून कुठले कुठले प्रोडक्ट म्हणजे तुम्ही हे करतात किंवा बनवता किंवा सेल करतात? हे सेल करायचं आमचं सध्या म्हणजे स्वतः डायरेक्टली सेल करायचं काजूचं आहे माझं. आणि अच्छा. हे जे मॅन्युफॅक्चरिंगचं आहे ते बांबूमध्ये आहे. आणि मेणबत्ती वगैरे आम्ही मेणबत्तीचं वगैरे ट्रेनिंग दिलंय. पण ते त्याच्यामध्ये तेवढं सहज इन्कम नाही भेटत. म्हणजे जे मेणबत्ती व्यवसाय किंवा इतर जे असे काही व्यवसाय आहेत, हे करायचे म्हणून करायचे असं व्यवसाय आहे तो. तसं तसं बघितलं तर म्हणजे त्याच्यामध्ये तसं फारसं हे नाही. पण हे बांबू बिंबूचं वगैरे जे आहे ना त्याच्यामध्ये खूप मोठा प्रचंड नफा आहे. त्याच्यानंतर मोबाईल रिपेअरिंगचं आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे. मग ज्या लोकांना मोबाईल रिपेअरिंगचं ट्रेनिंग दिलंय ना, तर ते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कमवत आहेत. म्हणजे आता आम्ही मोबाईल रिपेअरिंग, एखादा व्यक्ती जर समजा आता पूर्ण व्हीलचेअरवर आहे आणि त्याला चालायला पण येत नाही, तर असे आमच्याकडे 3 व्यक्ती आहेत जे म्हणजे त्यांना मार्केटची ओळख करून दिली आहे. कुठे म्हणजे आपलं मनीष मार्केट आहे मुंबईला. तर तिथे हा जो चार्जर आहे ना, आपण साधा चार्जर लावतो मोबाईलला, मग ह्या चार्जरची किंमत किती असेल माहिती आहे तुम्हाला होलसेल हा रेटला? ना. नाही. त्याची किंमत फक्त 28 रुपये आहे. जो चांगल्या क्वालिटीचा बापरे. येतो त्याची हो. किंमत फक्त 28 रुपये आहे. आणि जो एकदम जो ज्याची किंमत जास्त असते, जो इथे आपल्याला 350 रुपयाला भेटतो, तो 35 रुपयाला भेटतो अरे बापरे. हा. चार्जर. त्याच्यानंतर जे मोबाईलवर जे आपण ग्लास लावतो ना, हो. म्हणजे आता आपल्या स्क्रीन गार्ड हातामध्ये वगैरे. मोबाईल आहे, मग त्याच्यावर जे स्क्रीन गार्ड लावतो ते 8 रुपये भेटतं स्क्रीन गार्ड बापरे. होलसेलमध्ये. हो का. आणि साधारण आपल्याला मार्केटमध्ये ते बसून कितीला मिळतं? 80 रुपये ते 100 रुपये घेतात. म्हणजे काही काही लोक 100 रुपये घेतात, काही काही लोक 80 रुपयामध्ये बसवतात, म्हणजे जे स्क्रीन गार्ड मोबाईलवरचं. तर 8 रुपयाची वस्तू फक्त बसवायला 80 रुपये. मग ह्या गोष्टी आम्ही त्या लोकांना शिकवल्या, की तुम्ही मोबाईल खोलून रिपेअर करायला तुला जर जमत नसेल, तर तू काय कर, एवढं तरी करू शकतो. डायरेक्ट आता जर समजा त्या व्यक्तीने स्टॉल लावला, म्हणजे आता कुठेतरी शहराच्या ठिकाणी लोक, आमचे 2 व्यक्ती आहेत ना, त्या तर तुम्ही बघितल्या तर मार्केटमध्ये खाली गोणपाट असतं ना, गोणपाट, ते गोणपाट खाली टाकून त्याच्यावरती तो हा. पुट्टा टाकून त्याच्यावर सगळं लावून, म्हणजे मोबाईलची कव्हर, हेडफोन, चार्जर, स्क्रीन गार्ड, ह्या वस्तू त्याच्यावर लावून तिथे बाजाराच्या दिवशी बसतात. मग ते पण बरेच पैसे कमवतात. पण ह्या गोष्टी आम्ही त्यांना शिकवल्यात, की मार्केट कुठे आहे, होलसेलचं मार्केट कुठे आहे, कुठून ते आणलं पाहिजे आणि कुठल्या पद्धतीने ते बसवायचं, काय करायचं, हे मी स्वतः शिकवलेलं आहे त्या माणसांना, काही लोकांना.
म्हणजे की त्याच्यावरती स्क्रीन गार्ड वगैरे कसं बसवायचं, मोबाईलवरती काय करायचं, ते कुठून आणायचं, त्याचं होलसेल मार्केट बाबा कुठे आहे. तर त्यांना मुंबईपर्यंत जाऊन दुकानं सुद्धा आम्ही दाखवलेली आहेत. म्हणजे मी स्वतः ते मटेरियल आणायचो. मग त्यांना पण मी दाखवायचो, की त्यांना घेऊन जायचो बरोबर, तुम्ही चला तुम्ही बघा. म्हणजे त्यांनी स्वतः ते बघितलं की खरोखर बाबा हा दुकानामध्ये जो 350 रुपयाला मोबाईलचा चार्जर भेटतो, म्हणजे चांगल्या फास्ट चार्जर म्हणतो ना आपण, तर हा फास्ट चार्जर तिथे किती रुपयाला भेटतो, तर फक्त 35 रुपयाला भेटतो. मग ह्या गोष्टी त्यांना आम्ही दाखवून दिल्या. त्याच्यामध्ये बरेच पैसे कमावत आहेत लोक. म्हणजे काही तर आता तिघे जण तर आहेत, तर तिघांचं एवढं चांगलं हे चाललंय त्याच्यामध्ये की व्यवस्थित चाललंय. म्हणजे इतर कोणाला शिकायचं असेल तर आम्ही शिकवतो. काही लोकांची मानसिकताच नसते शिकायची, तर त्यांच्या मागे आम्ही लागत नाही. वा सर, खूप छान. अगदी MBA लेवलचं मार्केट स्ट्रॅटेजी वगैरे सगळं अभ्यास करून खूप मोठं सर तुम्ही उत्पादक आहात. मोठे उत्पादक आहात की तुम्ही, आणि रोजगार पण देत आहात सगळ्यांना. खूप छान सर, म्हणजे तुमच्याकडून खूप घेण्यासारखं आहे. खरं धन्यवाद सर, आणि भावी आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि काजूसाठी नक्कीच तुम्हाला थँक्यू. कॉल करू सर. हो हो, थँक्यू नक्की सर. नक्की नक्की. आणि आला थँक्यू. तर या सुद्धा आमच्या म्हणजे इथे भेट द्यायला. नक्की नक्की सर. हो. थँक्यू सर. हॅलो. हॅलो. हा घनश्याम, हा. ते कॅन्डल साठी तू म्हणाला ना एवढं मार्केटिंग नाहीये वगैरे, ते गोष्ट बरोबर आहे. तरी पण तू एकदा ना महाबळेश्वरचे ते डॉक्टर भावेश भाटिया म्हणून आहेत, हा. त्यांचं सनलाइट कॅन्डल्स म्हणून खूप मोठं हे आहे, ते अंदाज होता. हा. आणि ते कॅन्डल्स बनवून एक्सपोर्ट होतो त्यांचा माल. तर हा. एकदा तू त्यांच्या ह्याला भेट देऊन ये. आणि म्हणजे तुला एक दृष्टिकोन मिळेल वेगळा असा, की तो बनवायचा कशा कशा पद्धतीनं. आपण नेहमी साधी बनवतो, बरोबर. पांढरी आणि अगदी वगैरे बरोबर. आकार. मग त्याच्यामध्ये तू आकार कसे वेगवेगळे बनवता येतील, डिझाईन कशा वेगळ्या करता येतील, किंवा मार्केटिंग कसं करता येईल, त्याच्याविषयीच तुला छान दृष्टिकोन मिळेल हम्म. बघण्याचा आणि हे बरोबर. करण्याचा. नक्कीच. म्हणजे त्यात काहीतरी वेगळं नक्कीच अजून काहीतरी नक्कीच करू एकदा भेटते ना शकशील. त्यांची. हो. मी हवा तर त्यांचा नंबर तुला शेअर हो करीन, हो एकदा बोलून घे आणि मग हो जाऊन हो भेट देऊन ये. हो. मला नंबर सेंड करून ठेवा, मग मी त्यांच्याशी हो नक्कीच बोलून एकदा भेट देऊन येईल. हो हो, नक्की हो. नक्की. ओके, थँक्यू. धन्यवाद डॉक्टर सुनीता मॅडम. सारिका मॅडम. हा, अनुराधा मॅडम, काही बोलायचं आहे? नाही सर. ठीक आहे. सारिका मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. खूप छान सर. तुमचा जो हा एक विचार आहे ना, की कुठल्याही म्हणजे अपंग व्यक्तीनेच नव्हे तर कुठल्याही माणसाने उत्पन्नाच्या एकाच साधनावर अवलंबून राहता सगळे वेगवेगळे कला शिकून घेतल्या पाहिजे, ते मला खूपच आवडलं, खूप भावलं ते. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू. धन्यवाद सारिका मॅडम. घनश्याम सर, खूपच छान प्रवास आहे तुमचा. 3 शिक्षण तुम्ही खूप महत्वपूर्ण सांगितले. एक तर शालेय शिक्षण, त्याच्यामुळे गव्हर्नमेंट जॉब नाही मिळाला, पण एक वेगळी दिशा मिळाली. दुसरं सांगितलं पुस्तकातलं शिक्षण, की ज्यातनं तुम्हाला विविध गुरु मिळाले. आणि तिसरं शिक्षण, की जे खरोखर जीवन शिक्षण आहे, ते कसं असलं पाहिजे, आणि ते तुम्ही स्वतःच्या जीवनात अवलंबलेलं. तर मी पूर्ण आमच्या संकल्प फाउंडेशननी संवाद सारथी परिवाराकडून तुम्हाला तुमचे ऋण व्यक्त करतो. पुढेही आपण संवादात राहूया. हो सर. जाता जाता सर्वांसाठी एक छोटासा संदेश द्यावा, नंतर आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. एक संदेश सर्वांसाठी, फक्त अपंगच नाही तर इतरांनाही प्रेरणा मिळेल असा संदेश. मग आपण प्रार्थनेने सांगता करूया. हॅलो. हा सर, बोला. बोला घनश्यामजी. घनश्याम सर, तुम्ही बोलतायत हॅलो. ना? हा, बोला बोला. सर, एक छोटासा संदेश सर्वांसाठी, हॅलो. मग आपण. हा, बोला बोला.
हा सर, काय आहे ना की कुठल्याही प्रकारचं दुःख आहे ना, हे आपण जे प्रयत्न करतो त्याच्यापेक्षा मोठं नसतं. म्हणजे आपले प्रयत्न खूप मोठे असतात. म्हणजे आपण कुठल्याही दुःखावर मात करू शकतो. फक्त लढायची आपल्यामध्ये हिंमत पाहिजे. म्हणजे तो हरतो कोण? जो लढत नाही तो हरतो. म्हणजे आपण जर लढलो नाही तरच आपण हरणार. पण जर आपण लढत राहिलो तर आपण आयुष्यात कधीच हरणार नाही. कारण कुठल्याही प्रकारचं दुःख हे आपल्या प्रयत्नांपेक्षा मोठं नाहीच आहे. म्हणजे आपण आयुष्यभर फक्त लढत राहायचं, म्हणजे प्रयत्न करत राहायचं. प्रत्येक गोष्टीत, कुठल्याही गोष्टीत हार मानायची नाही. हार न मानता प्रत्येक गोष्ट करत राहायची. धन्यवाद घनश्याम सर. डॉक्टर सुनीता मॅडम प्रार्थना घेणार का? हा सर. ओके, घ्या मग. सुख दुःखाचे घास दे, सुख दुःखाचे घास दे परी, पचवायाची शक्ती दे पराभवाचे गाव झेलता, पराभवाचे गाव झेलता असवायाची मुक्ती दे, सुख दुःखाचे घास दे. अश्रूंच्या मग बिंदू बिंदूतून, अश्रूंच्या मग बिंदू बिंदूतून इंद्रधनु आम्ही नटवू, सुख दुःखाचे घेऊन धागे, सुख दुःखाचे घेऊन धागे, जीवन पट मुचा पटवू, सुख दुःखाचे घास दे. एकच दे मज देई श्रद्धा, एकच दे मज देई श्रद्धा, अढळ ध्रुवा परी परमेशा, विघ्न जरी अग्नी चेतला, विघ्नाचा जरी अग्नी चेतला, फुलेल पुनरपी मनी आशा, सुख दुःखाचे घास दे परी, पचवायाची शक्ती दे, शक्ती दे, शक्ती दे. थँक्यू सर. धन्यवाद डॉक्टर सुनीता मॅडम. धन्यवाद घनश्याम सर आणि सर्वच श्रोत्यांचे धन्यवाद. आपण पुन्हा पुढच्या एपिसोडला भेटूया.